पण दादा तुला असं मराठीमध्ये ना शाहरुख खान वगैरे म्हणतात असं चॉकलेट मला मला त्याच्या मुलींना तुला खाऊशी वाटते. सो हे किती म्हणजे सक्सेसफुल प्रेम होतं तुझं? ह्याच्या आधी किती अटेम्प्ट फेल गेले गेले? दादा तुला काय वाटतं लव्ह मॅरेज काय? माझ्यासाठी तरी लव्ह मॅरेज बघ, माझ्यासाठी का बरं अरेंज मॅरेजचा कधी तू विचार केला नव्हता? नाही केला, कारण मला दादा तू एवढं मोठ्या मोठ्या ऍक्टर सोबत काम केलेलं आहे, पण या सगळ्यांमध्ये क्रश कोण आहे तुझं? क्रश कोण आहे? सगळ्यांना प्रश्न पडलेला आहे तो. पण दादा मला टिप्स हवेत, मला नाही सगळ्या मुलांना जे पहिल्यांदा असं प्रेम करायचं शोधतायत. पोरी शोधायची कुठे? कॉलेजमध्ये असतील तर ठीक आहे. अप्रोच कसं करायचं? म्हणजे मी आता हे काय फार कुठे सांगितलं नाही, पण आमचा केटरिंगचा व्यवसाय होता. हो? हा, मी सिनेसृष्टीमध्ये यायच्या आधी आमच्या फॅमिलीचा केटरिंगचा व्यवसाय होता आणि तिने खूप जास्त मेहनत घेतलेली. मी तुला तेच सांगतो, माझ्या आईने मला वाढवलं, माझ्या वडिलांनी नाही वाढवलं. म्हणजे आई वडिलांचा डिवोर्स झाला होता, मी किती 10वीत वगैरे असेल तेव्हा डिवोर्स झालेला. आणि ते जेव्हा आईचं तू लग्न करायचं ठरवलं तेव्हा थॉट ना आलं की अरे लोक काय म्हणतील, किंवा आपल्याकडे ना आपण करू शकतो सगळं, पण लोक काय म्हणतील हा खूप फॅक्टर मॅटर करतो, आणि सोसायटी काय म्हणाल, हे होईल ते होईल, आणि त्यात तू ऍक्टर आहे मग तर विषयच वेगळा. बरोबर. मग त्यात तू काय विचार करत होता? रॅप सॉंग ऐकतो? कुठला रॅपर आवडते? मी संबाटा ऐकतो, मला आवडतो, आहे इंटरेस्टिंग आहे. हा काहीतरी आहे यार, आहे म्हणजे नको मला रस्ते चांगले, आपले पण चुकीचं वागले. हा भाई, अरे लय भारी, लय भारी. पिक्चर कुठला आवडतो आता तुला? मराठीतला कुठलाही 3 सांगतो, म्हणजे एक मराठी, हिंदी, इंग्लिश. लग्नानंतर सगळ्यात जास्त जे कपलचे, मी आधी ज्यांचं लग्न होणार आहे त्यांनी काय विचार केला पाहिजे ह्यांचं विचारलं. ज्यांचं लग्न झालंय आता काय विषय नाही, आता अडकले ते त्यांनी काय विचार करायचा? अशाच प्रश्नांना उत्तर नाही द्यायची त्यांनी कधी. कारण काही बोललेलं तुमच्यावर परतवार होऊ शकतो. कारण पाहतात बायका सुद्धा पॉडकास्ट ऑड इंजिनियरच्या, तर मग नको गप्पोसा, स्माइल करा, सॉरी म्हणा. सीन 1, शॉट 1, टेक 1, ऍक्शन. क्लॅप असतो दरवेळेस, ते आपला असा आहे. हा ते नाही काय आलंय, हा आमचा एडिटर आहे सौरभ, ते विसरलाय तो, त्याच्यामुळे ते क्लॅप नाही मारताला. हा मग आता काहीतरी करायला लागेल, मग ह्या जुगाड केलं असं झालंय थोडक्यात. आता काय, पण तुला माहितीये का ह्यालाच क्लॅप म्हणतात. हा, आपण तुझे आता केलं तीच खरी क्लॅप आहे, मेन. बरोबर. आता तू हे वाक्य डिफेंड करशील मला. तर असं आहे झालं एकदम कॅज्युअल की आपलं असं झालेलं आहे, क्लॅप झालेलं आहे असं पॉडकास्ट. कसं वाटतं दादा? भारी वाटतंय. मी तुझा एक म्हणजे मला ते तुझं हेच आवडतं, काय म्हणतात त्याला, तुझं नाव आवडतं मला, द ऑड इंजिनियर. फार असं काहीतरी वेगळं आहे, तुझी पर्सनॅलिटी इंटरेस्टिंग आहे, तुझे प्रश्न विचारतोस, आणि म्हणजे तू फक्त काय सिनेमा किंवा मीडिया याच्याशीच रिलेटेड नाही, तर तू खूप साऱ्या लोकांचे इंटरव्ह्यूज, असं मी नाही म्हणणार, कारण ते इंटरव्ह्यू नसतं, तू खूप साऱ्या लोकांची गप्पा मारतोस बरोबर कॅमेरा समोर, आणि त्यांच्याकडनं फार कमाल गोष्टी, मग ते पाहायला मज्जा येते. क्या बात आहे. दादाला पैसे नाही दिलेले मी, खरं, आणि माझ्याकडे नाहीच तेवढं. नाही ते असं लय भारी वाटतं. पहिली सुरुवात तारीफ नाही झाली, आता काय बोलायचं, झालं पॉडकास्ट एवढंच आवडतं. झालं, ओके, थँक्यू. दादा तुला माहितीये, मी पहिले आपल्या सगळ्या पॉडकास्टची सुरुवात एका प्रश्नाने करतो, तो बघ आता तुला कसं द्यायचंय. दादा तू ऍक्टर म्हणून किती कमवतो? अरे ऍक्टर सगळं करू ना, ब्रँड प्रमोशन वगैरे, मग तुम्ही दोघं जे रील्स करता प्रमोशनचे वगैरे, असं तू किती कमवतो? मग तू महिन्यात एक आयफोन घेऊ शकतो असं मी तुला सांगतो, असे जे लोकांनी उत्तर दिलेत की महिन्यात एक आयफोन घेऊ शकतो, 2, किंवा मी ही गाडी घेऊ शकतो. आता ते बघ कसं उत्तर द्यायचंय, प्रश्न तर फिक्स आहे आपला पहिला सुरुवातीला. मी तेवढे पैसे कमवतो जेवढे मला रात्री झोपायच्या जस्ट आधी जे स्वप्न पडतं ते पूर्ण करणारे सगळे पैसे मी कमवतो. क्या बात आहे. तू पाहिलेलं दिसतं असं काहीतरी इंटेलेक्ट होतं, डिप्लोमॅटिक उत्तर दिलं. मी माझी लई स्वप्न आहेत. म्हणजे काय, मला जग फिरायचंय. जग फिरायला किती पैसे लागतात? भरपूर. म्हणजे एक साधी युरोप ट्रिप करायची असेल तर लागतात 5-10 लाख रुपये वगैरे लागतात. दोघांचे मिळून 5-10 लाख रुपये लागतात असं समज.
ते एक स्वप्न असतं. थोडक्यात तेवढे महिन्याला कमवताय आता, लक्षात घ्या तुम्ही. उत्तर काढायचा प्रयत्न केला. कधी कधी तेवढे महिन्याला, कधी कधी त्याच्या 2% महिन्याला, कधी कधी त्याच्या 200% महिन्याला. ते काय आपलं असं सेम नसतं. नाही, पण ते असतं ना की तुझे ते रील्स पाहिले असतील की सलमान खान एका पिक्चरचे 53 करोड घेतो, अक्षय कुमार 55 करोड घेतो, कॅटरीना 12 करोड वगैरे घेतो. तेवढं आहे मराठीमध्ये? तेवढं जर का असतं तर पहिला पॉडकास्ट दिला नसतं मला. नाही, मुद्दा आहे तेवढं जर का असतं तर हा तुझा पॉडकास्ट मी 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 तुला घेऊन गेलो असतो दुबईला, मी तुला घेऊन गेलो असतो कुठेतरी वेगळीकडे, आणि मी म्हटलं असतं इथं पॉडकास्ट कर, आपण हेलिकॉप्टरने एंट्री वगैरे केली असती. पण तसं काही नाही. मी आता इथनं माझ्या टेंट मधनं बाहेर आलोय, चप्पल काढली, इथे बसलो, बाजवर बसलेलोय. बरं, त्याला गादी पण नाहीये. ते रुततय तो विषय, ते जातील थोड्या वेळाने, जेव्हा पाय असे हे होतील ना तेव्हा कळेल. मग तू का नाही ट्राय करत हिंदी पिक्चर मध्ये वगैरे जायचं? हिंदी पिक्चर मध्ये जायचं का नाही ट्राय करत? हे ना, हे लय म्हणजे अशी खूप मोठं उत्तर आहे खरं तर त्याचं. पण तुला सांगायचं झालं तर मला एक म्हणजे मराठी सिनेमामध्ये जास्त नाव कमवायचंय. खूप जास्त नाव कमवायचंय. म्हणजे जेवढं मी कमवलं असेल, जे काही थोडंफार जे काही असेल ते, त्याच्या असं समज मला एक 100 पट नाव कमवायचंय. मला पहिले आपल्या घरी फेमस व्हायचंय, मग बाहेर जाऊन फेमस व्हायचंय. हा मुद्दा आहे. हिंदी सिनेमा, हिंदी पूर्ण सिनेसृष्टी, काय वेब सिरीज वगैरे तर करतोच आहे. हिंदीमध्ये आणखी 2 वेब सिरीज मी आता शूट करतोय, ज्या हिंदीतल्या आहेत, मोठ्या ते मी सांगेनच तुला. पण सिनेमाचं काय तंत्रच पूर्णपणे वेगळं आहे. तिथे ऑलरेडी खूप गर्दी आहे, ऑलरेडी खूप भरलेले आहेत. पण मी या मातीतला आहे. मला इथल्या लोकांना पहिले एंटरटेन करायचं आहे. बरोबर. इथल्या लोकांना पहिले तू हिंदीत का नाही जात हा प्रश्न विचारणं थांबवायचं आहे, आणि हिंदीवाल्यांना तुम्ही मराठीत का नाही काम करत असं विचारायला लावायचं. एक नंबर, आवडले होते. कट ठेवा. काय आलं? ए, लाईट बंद करा, हेडलाईट ऑफ. इंजिन ऑफ, हेडलाईट ऑफ. चालू आहे. हा, ह्याला म्हणतात दरारा. अरे तसं नाही, आपलं काम आहे, कामाच्या मध्ये कोणी नाही आलं पाहिजे. भारी वाटतं ना असं. आवाज टाकलं बंद मी नव्हतं, डायरेक्ट हवा आहे आपलं कधीतरी. पण दादा तुला असं मराठीमध्ये ना शाहरुख खान वगैरे म्हणतात असं चॉकलेट बॉय असं. हा, म्हणजे मी 2-3 जणांना सांगितलं की यार मी सिद्धार्थ दादा सोबत करतोय जरा. अरे कसलं भारी आहे मराठी मधला शाहरुख वगैरे असं. बापरे, हे तर काहीच मला माहित नाही. मी मराठी मधला सिद्धार्थ चांदेकर एवढंच मला माहिती आहे. क्या बात आहे. भारी वाटतं. मला नको शाहरुख तर मलाच लय आवडतो, पण मी मराठीतला शाहरुख नाही बाबा, मी मराठीतला सिद्धार्थ आहे. कसं वाटतं म्हणजे चॉकलेट बॉय असं? चॉकलेट बॉय मला एक तर चॉकलेट बॉय म्हणजे काय हेच मला कळत नाही. मला आज तागायत याचं मला कसं मुलींना तुला खाऊशी वाटतं, मुलांना नाही सांगता येत, पण खाऊ वाटतं. हा, तर म्हणजे मला तरी असं वाटतं चॉकलेट बॉयचा अर्थ. नको बाबा, ते तिथे जी माझी बायको आहे तिकडच्या त्या टेंट मध्ये ती आहे, नको बाबा, मुलींनी इतर नको खायला, ती माझा रॅपर करून. तुला काय वाटतं, तू चॉकलेट बॉय की कॅडबरी बॉय? मी काय खाल्लं पाहिजे तुला, चॉकलेट बॉय की कॅडबरी बॉय? कॅडबरी बॉय चालेल मला. डार्क मला हा जरा, आणि डार्क चॉकलेट. फॅन्टसी जास्त, फॅन्टसी आपली जरा जास्त. कसं आहे दादा असं म्हणजे तू? मी पूर्ण एकदम चिल, रिलॅक्स. भूक नाही लागली, तू सकाळपासून 8 वाजल्यापासून असं मला सांगितलं क्रिस्प ठेव. माझा क्रिस्प म्हणलं का मला टेन्शन येतं की नको, तू टेन्शन नको घेऊ, ते क्रिस्प बिस्प आपण करू. हा, म्हणजे त्याचं काही नाही. तुझ्यासोबत क्रिस्प कसं करायचं ना? नाही, गप्पा 4-5 प्रश्न विचारून नाही संपवत. नाही, नको संपवू, तू सुरू कर. तुला जे मनात वाटतंय ते तू सुरू कर. क्या तसं मनातले काय वाटतं, पण भीती वाटते. विचार डायरेक्ट, तू घाबरू नको. दादा तुझ्यासारख्या मुली जेवढ्या माग लागले ते कसं मागं लावून घ्यायचं रे? पहिलं तर जरा काय प्रॉब्लेम झालाय. सगळं चॅनल आहे आपल्याकडे, बिझनेस पण चांगला आहे, मध्ये गाडी पण घेतली, पण सिंगल आहे रे. होय का? ह्याच उत्तर समजत नाही. मी विचारतोय, मग जरा तुला विचारलं का कसं? जरा नाही, पण आता हे बघ, आता मी तुला सांगतो, तू काय काम करतोय, तू किती फेमस आहे, याचा तुला कुठली मुलगी मिळते का नाही याच्याशी काहीच संबंध नाही. तू त्या मुलीशी कसा वागतोय हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. बरोबर. मग जी कुठली मुलगी असेल तुझ्या आयुष्यात, तू तिच्याशी कसा वागतोस
पण मुलगीच नाही ना कुठे तिच्यासोबत येतच वागायला. नाही. हा, तो कोणाशी प्रश्न. वागू मी? असा विषय आहे ना, तो येण्यासाठी काय करावं हा इथून सुरू करू आपण. काही नाही, तू जे जे करतोयस, जे ऑड इंजिनियर आहे ते सातत्याने करत राहा. मुलगी मिळेल नाही मिळेल याच्याशी काही देणं घेणं नाही आपल्याला. हा. खरंच नाही. तुला पण मुलगीच पाहिजे ना दादा, मुलगा कशाला मग? त्याच्यासाठी तू चॅनल उघडलंय? नाही, मग तू कशासाठी उघडले? पोटा पाण्यासाठी, जरा फेमस हो म्हटलं तुझ्यासारखं. मग झालं ना काम, पोटा पाण्याचे. ते तसं. हे बघ, तुझ्यावर प्रेम करणारी मुलगी तुझ्या ज्या वेळेला यायची त्याच वेळेला येणार आहे. बरोबर. ती ना आधी येणार आहे ना ती नंतर येणार आहे. तिची एक वेळ ठरलेली आहे. तोपर्यंत तुला काय करायचंय, हे चॅनल आणखी मोठं करायचंय, क्या आणखी मोठ्या मोठ्या लोकांबरोबर तुला गप्पा मारायच्या आहेत. म्हणजे मी तर म्हणतो भारतातल्याच काही इंटरनॅशनल लोकांबरोबरही तुला गप्पा मारायच्या आहेत. 100%. पण तिथपर्यंत पोचायला पाहिजे आणि त्यासाठी सातत्य पाहिजे. आपण कितीही फेमस झालो तरी, किती हवेत उडलो तरी पाय आपले जमिनीवर पाहिजे. मग Exactly. सगळं नीट होतंय गड्या. तेवढं करे. चला, उत्तर नाही भेटलं तसं, पण काम करायचं सांगितलं, काम कर, बाकी बघतो नको. तू अपना काम कर, फल की चिंता ना कर. दादा तुझं गाव कुठलं? मी, माझा जन्म पुण्यातला हा. आहे. माझं सगळं शिक्षण सगळं पुण्यातलं आहे. सो माझं तसं गाव म्हणायचं झालं तर पुणे. हा. पण आम्ही चांदेकर मूळचे आहोत, नगरचे. वा. आणि नगरला चांदा नावाचं गाव आहे, हा. तिथले आम्ही चांदेकर आहोत. क्या वाटते म्हणजे त्याच्या बोलण्याची जरा असं सिमिलरिटी वाटते, असं मुंबईचा स्लँग नाही तुझ्याला ते? नाही, मी तेच म्हणतोय ना, मला मुंबईचा स्लँग आहे ना मला पुण्याचा स्लँग आहे, हा. असं काहीतरी असं मधलं आहे काहीतरी. ते मध्ये येतं ना नगरला, मध्ये असं कुठेतरी त्याच्यावर येतं. तुम्ही सगळं बोलते बरोबर आहे, तिथलं आहे. प्रश्न आहे याच्यासाठी विचारला दादा. तो हा जो पिक्चर गेलाय फर्स्ट क्लास दाभाडे, बरोबर, तो आपल्या गावात केलाय, म्हणजे मी इथलंय नारायणगावातला. नारायणगाव, वडदचं गाव आहे माझं. Correct. राहिलो तिथं राजगुरुनगर म्हणून एक आहे, हा, म्हणजे काय तिथं आहे. वा. कसं वाटलं तुला आमचं गाव? मी तुला सांगू का, हे जे गाव आहे ना, हे माझ्या भावाचं पण गाव आहे, म्हणजे हेमंतचं, बरोबर. हेमंत डोमेचं पण गाव आहे. आणि इथे आल्यावर असं वाटतंय की ज्याला इथे येऊन राहायला पाहिजे का काय, आपण इथे काही काय आपलं थोडेफार प्रयत्न करून छोटी एक जमीन घ्यावी, जरा घरबीर बांधावं, असं काहीतरी क्या? करायला पाहिजे का काय असं वाटतंय. कारण एक म्हणजे इथलं पाणी लय कमाल आहे. वा, काय तारीफ केली, पाणी कमाल म्हणजे. हा, आता माझा असा समज आहे, हा. ते खरं असेल खोटं असेल आपल्याला काय करायचं. बरोबर, प्रत्येक गावाची ना एक पाण्याची चव असते. 100%. तू कोल्हापूरला गेलं की पाणी जरा वेगळं लागतंय, 100%. सोलापुरात गेल्यावर वेगळं, किंवा असं मराठवाड्यात विदर्भात वगैरे गेल्यावर वेगळं लागतंय. बरोबर. ह्या गावाच्या पाण्यामध्ये काहीतरी गोडवा आहे जो असा माणसांमध्ये घुसतोय. आणि 100% त्याच्यामध्ये जेवणात पण ते मग ते taste जेवणही बदलतात. कमाल लागतं. बरोबर. मग तू काय आपल्या आपुलकीमध्ये जा किंवा परिवार मिसळला जा, तू कुठेही जा, ती चव फर्स्ट क्लासच लागते. तू खातो ना म्हणजे मटन? व्यवस्थित. क्या बात आहे. कुठलं आवडलं सगळ्यात जास्त असं? मी म्हंटल ना, मला इथलं आपुलकीवालं तर फारच आवडलं बाबा, भुजबळ बंधूंचं. ते काय असं प्रेमाने बनवलंय, असं घरी कोणीतरी बोलवलंय आणि बनवून खाऊ घातलंय, असं वाटतंय. ते फारच भारी. परिवार मिसळ म्हणून आहे इथे, ते त्यांचं. मी काय खाल्लं बरं, कढी वडा नावाचा एक प्रकार खाल्ला, लय फेमस आहे. अरे अरे अरे, मी वेगळंच काहीतरी आहे. विकेटच डाऊन झाली माझी. किती पाव गेले? मी पाव खाल्लेच नाही. Direct मी वडा वड्यावर खातो. वडे आणत गेलो. मी खाल्लेच नाही पाव. म्हणलं कढी आणा वडे आणा, कढी आणा वडे आणा. लई खाल्ले, खूप जास्त. क्या बात आहे. नाही, कुठलं ठिकाण आवडलं तू इकडे जुन्नर तालुक्यात, आंबेगाव तालुक्यात? मला निगोज, पॉटहोल्स. हा, निगोज मला खूप आवडलं. पाहिलं त्याच्या आधी? नाही, कधीच नाही. आणि म्हणजे माझा विश्वासच नाही बसला, इतकं भारी आहे आपल्याकडे काहीतरी, इतकं भारी आहे. मी ते गेल्यावर फार वेडा झालो. तिथली स्टोरी माहिती तुला, ती कळशी वगैरे त्या हांड्या भरून? नाही, मला सांग. ते मला पण एक्झॅक्ट माहित नाही, पण असं आहे ते एक यात्रेच्या दिवशी तिथं अशी कळशी वरती येते हंडा, आणि ते दिसतं लोकांना काही काही त्या पॉटहोल्स मधून. असं खूप गोष्टी आहेत. अरे खूप गोष्टी आहेत. मला ते ठिकाण भयंकर आवडलं. ते प्रिझर्व करण्यासाठी जे जे काय काय केलेलं आहे ते मला सगळं आवडलं. मला फक्त एकच कंप्लेंट आहे, लोक कचरा टाकतात तिकडे. त्या पॉटहोल्स मध्ये कचरा भरलेला असतो. आणि आम्ही आता तर तिथे शूटिंग करत होतो, आम्ही याची प्रत्येक वेळेला काळजी घेतलेली आहे की 10 कचरा पेट्या आम्ही तिथे लावून ठेवलेल्या होत्या. कोणीही तिथे कचरा टाकायचा नाही, काही करायचं नाही. त्या पॉटहोल्स मध्ये बिस्किटांचे पुढे, मग काय वेफर्स काढले त्याचे पुढे, हे देऊ सगळं शकतो तू शिवाय, काय असं लोकांनी केलेलं नाही पाहिजे. नाही करायला पाहिजे. आपलं आहे, म्हणजे काय ना, आपण म्हणतो की इंटरनॅशनल क्वालिटीचं टुरिझम ते तेव्हाच होतं जेव्हा स्वच्छता येते. 100%. बरं, त्यासाठी काम म्हणजे तिथल्या लोकांची पण आम्ही काय बोललो, त्यासाठी काम करणारे तिथले सफाई कामगार हे खूप मेहनत करतात.
ते सगळं स्वच्छ ठेवण्यासाठी, पण तरी लोक येतात आणि तिथे कचरा करून देत. काय मग कसं इंटरनॅशनल टुरिझम होणार? दे ना शिवाय तू डायरेक्ट त्यांना. नाही असं कसं शिवाय देणार मी? नाही येतील तरी पण टेन्शन नाही. आपोआप नको. नाही पण मी हे म्हणतोय, ती आपणच आपलं घर नाही स्वच्छ ठेवलं तर पाहुण्यांना कसं बोलवणार? तेच होतं रे, तोच आपल्याकडे सगळीकडे तो मेजर प्रॉब्लेम की कचरा. करेक्ट. आणि तुला माहितीये, तू गेलाय का मला माहित नाही, पण राजगुरुनगरला आहे ना भगतसिंग सुखदेव राजगुरू. करेक्ट. ते राजगुरू आहेत ना, त्यांचं ते गाव आहे माहिती, त्यांच्या नावाने ते हे केलंय. ऑफकोर्स माहितीये, लहानपणापासून शिकत आलोय मी. त्या गावात असल्यामुळे मी तुला असं इन्व्हाइट करतो. नाही, एकदा राजगुरुवाड्याला. अरे मी राजगुरुनगरला येऊन गेलो, मी राजगुरुवाडा पाहिलेला आहे. काय सांगतो? हो, मी लहानपणी सगळं करून गेलेलो आहे. मला इतिहासाची तर भयंकर आवड आहे. आपल्या इतिहासाची असेल किंवा आपल्या महाराष्ट्राचा इतिहास असेल, याची मला आवड आहे भरपूर. असं नाही मी म्हणणार की मला सगळंच माहितीये, मला आवड आहे, मला जाणून घ्यायला आवडतं. तर तू जर का मला आता आणखी काहीतरी इंटरेस्टिंग सांगितलं तर मग मी त्याच्यात गुंतत जातो आणि मग मला आणखी जाणून घ्यावं असं वाटतं. म्हणजे तू हिस्ट्रीच्या रिलेटेड, म्हणजे असं, कारण की ही भूमी सगळी ना, ही सगळी हिस्ट्रीच्या रिलेटेड आहे. करेक्ट. एकतर महाराजांचा जन्म शिवनेरी. करेक्ट. परत राजगुरुनगरला राजगुरू झाले. करेक्ट. म्हाळुंगे पडवळ म्हणून एक गाव आहे. बर. म्हाळुंगे पडवळ गावाचा असा इतिहास आहे की तिथं हुतात्मा बाबू गेनू, बरोबर, ज्यांनी गाडी खाली स्वतःला टाकलं होतं, इंग्रजांनी गाडी अंगावर घातली. करेक्ट. ते पहिले शहीद होते. करेक्ट. त्या गावातले ते आहेत. आणि त्या गावचा असा एक इतिहास आहे की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त कुठले क्लास 1 ऑफिसर जे असतील ते त्या गावातून आहे. बर. असं एक इतिहास. हे नव्हतं मला माहिती. काय बोलतोय? हा, काहीतरी वेगळंच, म्हणजे इकडचं जे आहे ना. वा 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 वा. अरे फारच भारी आहे. असं काहीतरी वेगळा इतिहास असतो अशा गावाला. ते चालत राहील. पण दादा, तू मग अशी म्हणलं की माझ्या भावाचं पण हे गाव आहे कट्टर, तू ज्याचा आहे असं मला वाटतं. म्हणजे हेमंत दादा कट्टर, कट्टर मित्र. हो, कट्टर मित्र. हे विषयच नाही, कारण की त्याचे हे का म्हणतोय मी, कारण की तुझ्या मॅक्सिमम पिक्चर दादा सोबतचे. तिसराच आहे तसं बघायला गेलं तर. तिसरं आहे. हा बरोबर. तू 7-8. आता गंमत काय आहे, त्यांनी केलीत 7-8. माझा त्याच्या बरोबरचा तिसरा आहे, पण त्याच्या प्रत्येक सिनेमाच्या वेळेला मी त्याच्या पाठीशी आहे, त्याच्या अवतीभोवती आहे. तर मग लोकांना वाटतं मी त्याच्या सगळ्या सिनेमांमध्ये. तर असं नाहीये. नाही, हे त्याला म्हणजे सगळ्यांना नाही वाटत, हे त्याला पण वाटतं. तो म्हणणार माझ्या सगळ्यात तो असतो. हा, मी तेच म्हणतोय, त्या सगळ्याच्या काय म्हणू, पहिल्यांदा स्क्रिप्ट ऐकली, भले मी त्या सिनेमाचा भाग नसेल, पण त्याची स्क्रिप्ट पहिल्यांदा ऐकणं किंवा तो सिनेमा बनल्यानंतर त्याचा पहिला कट पाहणं, हे सगळं आम्ही करतच आलोय. कारण आयुष्यात सिनेमा करायला पाहिजे हे स्वप्न सुद्धा आम्ही एकत्र पाहिलेलं. काय सांगतो, म्हणजे एवढी कसं काय कट्टर म्हणजे मैत्री झाली? आम्ही कॉलेजपासनं, म्हणजे तो वेगळ्या कॉलेजचा आहे पुण्यातल्या, मी वेगळ्या कॉलेजचा आहे. मग तुमची जी पहिली क्रश होती एका कॉलेजला होती का? हा, नाही, त्याची जी क्रश होती आधी, तिथपर्यंत पोहोचायची माझी मजल नव्हती, त्यामुळे मी काय गेलो नाही त्या बाजूला. पण नाटकामुळे आम्ही एकत्र आलो. म्हणजे आम्ही आमच्या कॉलेजमध्ये तेंडुलकर फेस्टिवल झालं होतं, विजय तेंडुलकरांचं. तर तिथे आम्ही एक रामप्रहर नावाचं नाटक केलं होतं, त्यांच्या लेखांवर आधारित. तर तिथे माझी आणि हेमंतची ओळख झाली तशी. आणि मग त्याचं एक नाटक होतं लूज कंट्रोल नावाचं, जे मी पाहायला गेलो होतो. मी फॅन झालो होतो त्याचं, कारण मी फर्स्ट क्लास काम करायचा तो त्याच्यामध्ये. कसलं प्रमोशन करतोय लगेच फर्स्ट क्लास टाकल्यामध्ये? हळूहळू करावं लागतं, माझा जॉब आहे तो बाबा. तर त्याच्यामध्ये त्यांनी फारच भारी काम केलं होतं. तर असं ते एकमेकांची कामं बघत बघत मग ती मैत्री झाली. आणि मैत्रीचं रूपांतर म्हणजे काय, म्हणजे भावंडांमध्येच झालं ते आता. मग त्याच्यामुळे तू त्याला असं नाही, पण हे गोड गोड बोलून मैत्री होत नाही, अशी कांड केल्यावर मैत्री जास्त घट्ट होती. ती तर असं नाटक आवडलं म्हणून आपण मित्र हो असं तर झालं नाही अजिबातच. काहीतरी कांडबिंड केले असतील तुम्ही एकत्र. आणि मग ते सांग ना जरा, हे वरचे लोकांसाठी ठीक आहे, ऑडियन्स साठी पण मला नाही आवडले. जरा क्रिस्प सांग असं काय, कारण की मैत्री असं मला वाटतं कांड जेव्हा वरतो ना, भांडणं जरा हिस्से म्हणजे इकडं आम्ही गेलो होतो जेवायला प्यायला पाणी वगैरे, आणि मग असं कांडबिंड झाले आणि मजा आली. असे कांड सांग ना जरा. काय पाणी प्यायचे कांड तर नाही सांगता यायचे कॅमेरा समोर, पण छान आम्ही हायड्रेटेड असतो, दिवसाला 4 लिटर पाणी. पण असे कांड कुठले केले होते आठवते तुला? कांड म्हणजे त्यांनी केलं होतं आणि तू त्याला सावरत असं? नाही, त्यांनीच मला अनेकदा सावरलेले, अनेकदा. मी कांड थोडेफार केले होते, त्याला माहिती सगळी स्टार्ट टू एंड एव्हरीथिंग. आणि काय
क्षिती आणि हेमंतचं नुकतंच जुळलं होतं. हा. तेव्हा मी पहिल्यांदा क्षितीला भेटलो होतो. तेव्हा असंच पाणी पिऊन काहीतरी मी बडबडलो होतो आणि त्या दोघांमध्ये 3 आठवडे भांडण चाललं होतं. की हा फालतू आहे असं काहीतरी म्हणलं होतं. नाही, त्याच्यामुळे नाही, मला तुझ्याशी बोलायचंच नाही, म्हणजे त्याच्याशी, त्या दोघांमध्येच वाजलं होतं आणि मी आपला चिल मारत होतो 3 आठवडे. त्याच्यानंतर त्यांनी जे शिव्या घातल्यात मला, काय बोललास तू तिला, ते मी नाही सांगू शकत, पण मला आठवत पण नाही मी काय बोललो होतो. पण असा कांड जो सांगतो येण्यासारखा होता, कांड जो सांगता भांडणं केलती येण्यासारखा किंवा असं काहीतरी. नाही, आम्ही फिरलोय खूप. हा. एक म्हणजे आम्ही आम्ही लई म्हणजे लई वेल्हेगिरी केली आहे, खूप जास्त, की काय कामच नाही. आम्ही ते पुण्यात ते बरिस्ता म्हणून आहे, हा. तिथे आम्ही पडीक असायचो, पडीक. आणि काय म्हणजे काही हे करतोय, काय म्हणतात त्याला, काही कामाचं बोलतोय का, काही इंटरेस्टिंग तयार का, काही नाही, पडीक. आणि काहीच नाही करायचो आम्ही तिथे. काय वेल्हे इंटेलेक्ट पण गप्प व्हायचं मग तेव्हा तुमचं? काहीच नाही म्हणजे फालतू काही देर वॉज नो इंटेलेक्ट. आम्ही पडीक होत, कॉफी मागतोय, कॉफी येते, पैसे संपले, गाडीवर बसा, घरी निघा, वेल्हे. पण सकाळी 11 ते संध्याकाळी 7 पडीक होत आम्ही तिकडे. मग नंतर असं रिअलाइज झालं की लोक बोलायला लागले, अरे हा ते दोघं ते बरिस्ता मधले, म्हणजे आपली लय वेगळी आयडेंटिटी होऊ लागली, चला जागा बदला. आपापल्या मग जागा बदला, मग कॉस्टामध्ये जाऊ लागलो. मग असं मित्रांचं काय असतं बरं की चल ना दळण टाकायला जायचंय, चालतो, अरे सलून जायचंय, ये ना, काय काम नसतं, तो सलून हे करतो, हा मागे बसलेला. एक्झॅक्टली. असं काय असतं मला सकाळी हेमंतचा फोन यायचा 11 वाजता, काय करतोय, म्हटलं काही नाही, ये कॉस्टाला. ओके, आलो. त्यांनी बोलवलंय, त्यांनी का बोलवलंय मी विचारायचं नाही, तो मला काही विचारायचं. आम्ही चिल मध्ये गप्पा मारत, टाइमपास, फालतू बडबडी, गॉसिप बिसिप करत आम्ही पडीक असायचो. मग अंधार व्हायचा, मग आम्ही घरी जायचो. केवढं डीप असतं ना हे, म्हणजे असं मित्र. मी तेच सांगतोय, आता या जर का 2 घट्ट मैत्रिणी असतील तर त्यांच्यामध्ये खूप बोलणं होतं. मित्रांचा गंमतच ही आहे की त्यांना बोलायचंच नसतं, त्यामुळे ते एकत्र येऊन बसलेले असतात, काही नाही करायचं. बरं, तेव्हा ते हे पण नाही ना, हे तर नव्हतंच तेव्हा की मोबाईल मध्ये काय इंस्टाग्राम वगैरे बघत बसले, ते पण नाही, काहीच नाही, बसलोय चिल मारत. असं काय, असं एक 2-2 तासांनी वगैरे, बाकी काय, 1-2 तास काहीच नाही बोललोय, काय नाही, कंटिन्यू. असं कोण आहे दुसरा मित्र की ज्याला हेमंत सोडून, की असा दुसरा मित्र की तुझी पार जेव्हा लागलेली असते फोन, लागली रे. दुसरा मित्र आहे असा माझा पुण्यातला मित्र आहे, योगेश फुलफागर नावाचा, जो पण म्हणजे दिग्दर्शनातलाच आहे, पण म्हणजे त्यांनी एक सिनेमा डिरेक्टर पकडतो का, तू डायरेक्टर करून मी ऍक्टिंग करतो. आयडिया चांगली, आयडिया मस्त आहे, कारण दोन्ही डिरेक्टर मित्र घट्ट आहेत. हा तेच, पण ते काय, ते मित्रच डिरेक्टर व्हायच्या आधी येतात का पैसे मग तुला, ते डिरेक्टर मित्र असल्यावर, आता एवढी घट्ट आहे, तुला काय पैसे पाहिजे? नाही बा, हे तरी असं काही करत नाही. हे मी याला म्हणतो की नाही, नको एवढे पैसे कशाला, ते गपचूप माझ्या अकाउंटला टाकून देते, ते काही नाही, तू खरं सांगितलं तरी घेईल तो तुझ्या पिक्चरला, पुढच्या. पण मी तेच सांगतोय, तो गपचूप टाकून देतोय, मी आता काय बोलू, देऊन टाकतो तो. हे मस्त आहे, फारच भारी. तो तुझा दुसऱ्याचं मित्राचं नाव घेतलं तर रॅन्डम, मी आता जस्ट एक इन्व्हेंट केलं, एक आयडिया, त्याला फोन करून 1000 रुपये मागणं, दिल तो? हो, करायचं लाईव्ह आपण असं काही, की नाही 1000 रुपये लगेच देईल, 5000 माग बरं, काय कारण सांगून, असं काहीतरी पेट्रोलला लागतंय, देईल, काय त्याला सांगतो माझं जीपे लॉक झालेलं आहे ना, असं काहीतरी वियर्ड कारण. काय वियर्ड कारण सांगायचं तू, किंवा दादा ऐकत नसेल तर दादाला फोन करू, अरे हा पैसे मागतोय इंटरव्ह्यू मध्ये, करायचं का, हा असं काहीतरी काढून तुला एडिट करावं लागेल, कारण काय काय बाहेर येईल त्याच्यातनं. नाही काय, नक्की का, बघा, आता इन्व्हेंट केलं, हा पहिल्यांदाच होते कुठतरी असं. तुला आता बघितलं तुला आता हे सुचलेलं आहे, चल आपण फोन लावू. पैसे देत नाही ना काहीतरी, पहिला तो या दरवाजातनं बाहेर येईल, मी फोन करतोय म्हटल्यानंतर, काय झालं रे, चालेल, रेकॉर्ड होईल ते पण चालेल, ओके, आपण आता वाईट बोलला, काहीतरी फालतू प्रश्न विचारतोय, बघा, हा प्रँक करू आपण, नक्की, हा लाईव्ह. ते नाही मी दाखवू शकत. कळलं तुला?
कॅमेऱ्यात दिसेल. नाही तुला दाखवलं मी. त्यालाच विचारतो हा प्रश्न इकडे आला, दादा हे का नाव असं सेव्ह केलं असावं? लागतच नाही, आयडिया कोणीच नाही. नेटवर्क नाही, आवाज येतो मग डायरेक्ट काहीतरी प्रश्न. इंटरनेट ते नेटवर्क नाही पण वायफाय आहे, बघू आपण. मला हेच पाहिजे होतं काहीतरी असं. हे इंटरनेटच नाही मारी. आवाज येऊ का? काय करायचं सांग तू. दादा काही प्रश्न विचारतोय. हा हेमंत आत जाऊन बसले. नाही नाही काही नाही काही नाही, आता ते आत बसले. नाही ठीक आहे, जाऊ द्या. करू करू थोड्या वेळाने थोड्या वेळाने करू. हा तू कंटिन्यू कर. नाव चांगलं आहे की नाही? कसं म्हणजे ते शोभतं का दादाला? मला माझ्यासाठी तरी शोभत, जगाला काय माहित नाही, मला माझ्यासाठी शोभत. पुढे काय विचारायचं मला सगळं विचारलं. मी पण माझ्या मित्राचं नाव असंच सेव्ह केलेलं आहे का नाही? पण आपण आपल्या मित्राची नाव अशीच सेव्ह सेव्ह करतो ना, जे जगाला दाखवता येण्यासारखी नसतात. नाही तर मग मित्र कसला? त्याला जर का आपण अशा भाषेने हाक नाही मारली तर मग तो मित्र कसला? दादा तू डीपीला तुझा फोटो पण नाही ठेवत, बाकीच्यांचे सगळे असे तुझा डीपी ठेवतात वगैरे, तुला नाही वाटत तुझा डीपी ठेवावा वगैरे? कुठला डीपी म्हणजे हे असं वॉलपेपर? सॉरी वॉलपेपर. वॉलपेपर आता हे बघ, हे हा वॉलपेपर हे माझ्या आयुष्यातल्या 2 लय महत्वाच्या बायका आहेत. हा माझा वॉलपेपर आहे. ही एक माझी डोरा आहे, ही माझी बायको आहे. दोघींचाही मी पेट आहे. ते दोघी माझ्या मालकिणी आहेत. त्यामुळे हे तू स्वतःहून झालेला पेट आहे. स्वतः व्हावंच लागतं, काय करशील तू, नाही तर पर्याय तुमची काय? लव्ह स्टोरी पण इंटरेस्टिंग आहे. हा आहे खरी. तुम्ही इन्स्टावर सुरू केलं ना? इन्स्टावर कशा शोधावं पोरी म्हणजे इन्स्टावर? हा इंटरव्ह्यू पुरी कशा शोधायचा आहे ह्याच्यासाठी थोडक्यात मी इंटरव्ह्यू माझ्यासाठीच घेतो. पण मग तुला वाटतंय या इंटरव्ह्यू नंतर ऐकून घेताना की कसं केलं पाहिजे त्यांनी, आणि तू तर मला त्यातलं सगळं आयडिया आहे की इन्स्टावरून शोधले. म्हणजे बंबल बिंबल टिंडर पैसे भरावे लागतात, तू फुकटच केलेला विषय. बंबल बिंबल टिंडर म्हणजे मला तरी काही, मी कधीच नव्हतो त्याच्यावर, त्यामुळे मला काही. तू तर इंस्टावर जर माझं काम झालं तर मग आता काय बोलायचं. म्हणजे किती फ्री असतात तुम्ही तर, की फ्री मध्ये जे काय होईल तेवढंच करायचं. मी हुशार नाही अशातला भाग नाही, माझ्याकडे पैसे नाही हे सगळं करायला. बंबलला एक सबस्क्रिप्शन द्यावर नाहीत माझ्याकडे एवढे पैसे. इन्स्टा फ्री, बायको इनसाइड. कसं काय जमलं तुले? जमलंय, मी म्हंटल ना तुला, जसं कामात सातत्य लागतं इकडे पण सातत्य लागतं. सातत्य लागतं. जेव्हा तू हे हेमंतला सांगितलं होतं की अरे इन्स्टावरची अशी अशी एक मुलगी आहे आणि मला त्याच्यावर खरं प्रेम झालंय, तो पहिल्यांदा काय केलं, त्याची रिएक्शन काय होती? तो म्हणला थांब अजून थोडा वेळ, दुसरीवर होईलच तुला लवकरच. टिपिकल मित्रांचे उत्तर. तू सगळीकडे सिरियस म्हणलं नाही होणार रे, मला वाटतंय मी लग्न करेन याच्याशी. म्हणला अरे देवा जरा थांब, थोडा स्लो जा, काय माहिती 2 दिवसांनी येशील सांगायला मला. लॉक झाले. म्हणलं नाही, मला वाटतंय लॉक झालंय किंवा मीच लॉक झालोय असं मला वाटतंय. आता जे घडेल ते घडेल. म्हणलं ठीक आहे, बघा काय घडतंय सांग मला. खांदा लागला नंतर रडायला तर ये. सो हे कितवं म्हणजे सक्सेसफुल प्रेम होत तुझं? ह्याच्या आधी किती अटेम्प्ट फेल गेले? तसे काय अनेक गेले, माहिती असतील वहिनींना सगळे. मग हा म्हणजे बोलू शकतो त्याच्यावरती आपला गुगली टाकला म्हणून. नाही सगळे माहिती आहेत तिला. किती रिलेशनशिप 2 फक्त? चांगले म्हणजे मी त्याच स्पेस वरती. मी शॉर्ट टर्म वाला माणूसच नाहीये. हा मी पण. मी लॉंग टर्म ठरलं ओके लग्न लॉंग टर्म. हा पण पहिले 2 ब्रेकअप मग त्यांना लय रिग्रेट होत असेल ना आता? दे स्माईल, काही विषय नाही, देऊ शकतो. मला माहिती तू खुशी आतमधून. मला काय माहिती. सिद्धार्थ चांदेकरला सोडतो. थांबा मला काय माहिती, असेल बुवा, असेल नसेल. सगळ्यात असं ब्रेकअप मध्ये असं रडलं होतं कबीर सिंग सारखं, असं रडलं बिडलं होतं मी? हा तुला वाटतंय? तू सांग, तुला वाटतंय मी रडलो असेल? नाही, तुझ्या मित्राचं नाव बघून सांगितलं मित्र स्ट्रॉंग आहेत तुझे, खंबीर आहेत, त्याच्यामुळे तो रडला. तर अजिबात उलट आम्ही हसलोय खूप त्याच्यानंतर. आणि लोकांनी कॉंग्रॅच्युलेट वगैरे केलेलं आहे मला अनेकदा. का? कॉंग्रॅट्स, यातनं बाहेर पडला भाई, वेलकम बॅक. असं वाटतं का चांगल्या मुलांच्या असं आधी लय लागतात? लागतात खरे. असे लोक म्हणतात. मला पण खूप लोकांनी कॉंग्रॅच्युलेट केलं याच गोष्टीसाठी. हा का?
मी पण असं गणलो होतो बेकार. काय झालेलं? काय नाही होती तिने त्रास दिला. त्रास दिला हा आणि तू करून घेतला? होतो तो करून आपल्याला त्रास होतोय ते नंतर. मला तर असं मत आहे की आपण खरं तर पोरं लय हळवी असतात, प्रेमात पडलेली हा पोरं प्रेमात पडली ती लय हळवी असतात. हा नॉर्मली कसं मुली हळव्या असतात आणि मुली खूप इमोशनल असतात हे असं म्हणतो, पण प्रेमात पडलेलं पोरग सगळ्यात जास्त हळवं असतं. बरोबर. खऱ्या प्रेमात पडलेलं जास्त हळू जास्त हळू. तू आता रडायला वगैरे लागू नको, तुला काय नाही पास्ट जास्त आठवून वगैरे. हळवी असतात. हगरी आणि हळवी. हा आपण असं थोडं ऍडल्ट वरती पण जाऊ शकतो असं. नको ऍडल्ट आहोत आपण ऑलरेडी. जास्त हलवतात म्हणून जास्त हळवी. खरंच आहे. ते त्याच्यामुळे ते जास्त हळवी असतात असं मला वाटतं. करेक्ट. पण दादा मला टिप्स हवेत की मला नाही सगळ्या मुलांना जे पहिल्यांदा असं प्रेम करायचं शोधतायत, एक तर पोरी शोधायचे कुठे, कॉलेजमध्ये असतील तर ठीक आहे, अप्रोच कसं करायचं त्यांना? एखादी मुलगी आवडते बाबा, तू तुझ्या वेळेस काय करायचं? तू जर का दुसरा कोणीतरी बनून गेला तर पहिल्या मिनिटाला लाथाडला जाशील. तू जसा आहेस तसाच्या तसा गेलास तर दोनच गोष्टी होतील, इमिजिएटली ऍक्सेप्ट, इमिजिएटली रिजेक्ट. बरोबर. दुसरा कोणीतरी बनून गेलास तर थोड्या वेळापुरता ऍक्सेप्ट होशील, नंतर लाथाडला जाशील, मग त्रास होईल. आपल्याला काय हवंय? इन्स्टंट आन्सर. इन्स्टंट आन्सर साठी काय करायचंय? तू जसा आहे तसाच्या तसा जा. हे तुझ्यासाठीचं लॉजिक होतं, हे माझ्यासाठीचं पण लॉजिक. तुझा फेस सिद्धार्थ चांदेकर आहे हे एक होतं ना. बरोबर. सगळ्यांचे फेस नसतात असे सगळे सिद्धार्थ चांदेकर सारखे. मी तेच तर तुला म्हणतोय की फेस, दिसणं, फेम हे एका पॉइंट नंतर काहीच महत्वाचं नसतं. पण त्यासाठी ती एंगेज झाल्यानंतर नसतं ना महत्वाचं. काय सुरुवातीला तर असतच ना. सुरुवातीला मे बी असेल, आता मे बी मला त्याचा प्रिव्हिलेज मिळालेला असेल, पण काय आहे ते टिकवण्यासाठी तर आतला खरा माणूसच लागतो ना. बरोबर. मग त्या खऱ्या माणसासाठी क्वालिटीज काय लागतात? प्रॉपर ह्युमर लागतो. नाही, त्याहीपेक्षा सॉरी म्हणायला शिकत जा वेळच्या वेळी. मग टिकतंय. कधी सॉरी म्हणायचं, कुठल्या वेळेला सॉरी, टायमिंग महत्वाचं. बरोबर. ती रील पाहिली मी. टायमिंग महत्वाचं. टायमिंग, सगळ्याचं टायमिंग महत्वाचं. म्हणजे आपल्याला माहिती असतं आतनं मी नाही चुकलोय, 100% नाही चुकलोय, हे प्रूव्ह करायला नाही जायचं. नाही, मग गणलास गेलास बेटा. सो हे रिलेशनशिप साठीच आहे. हे रिलेशनशिप साठीच. बरोबर. पण ते तुला असं कधी प्रॉब्लेम आलता दादा की यार तुम्हाला टाइम नाही देत, तू लय बिझी असतो आणि मग हेच होतं, तर मग आधी खूप टाइम द्यायचा, आता देत नाही वगैरे वगैरे, असे प्रॉब्लेम्सला तू कसा फेस करायचा? सॉरी म्हणतो. अरे तुला माहित नाही सॉरी या शब्दाची ताकद. भल्या गोष्टी वाचवतात सॉरी, भल्या गोष्टी. तू आधी तर मला बायकोची कंप्लेंट असते की कसं आहे, आधी आम्ही जाम हॉटेलला वगैरे जा, या रेस्टॉरंटला जा, त्या रेस्टॉरंटला जा, खुश करायचं असतं ना, तेव्हा कसं इम्प्रेस करायचं असतं. नंतर असं होतं की आता त्या ट्रॅफिकचा कंटाळा आला, मी मुंबईत राहतो रे, हॉटेलमध्ये जायचं असेल तर 2 तास आधी निघावं लागतं त्या हॉटेलला जायला. आणि आहे ना आता बायको, आहे ना, आता झालीच ना बायको. पण हे असंच्या असं जर का मी बोललो तर मग हाकलला जाईन ना मी घरातनं. बरोबर. मग या फोटोमध्ये फक्त ही असेल, ही नसेल, हाकलला जाईन. तर मग सॉरीनी सुरुवात करायची आणि जरा जवळच्या कुठल्या तरी हॉटेलमध्ये घेऊन जायचं. सिंपल सॉरी, जास्त काय डोकं नाही. काही दिवसांपुरता वाचलास, हे सातत्य, हे करतच राहायचंय. सॉरी बोलत राहायचे. नाही, ईएमआय नाही तुझा जात. सो मोठे ईएमआय भरतोय. ईएमआय भरावीच लागणार. पण आता जे अलीकडच्या काळात माझ्या जनरेशन मध्ये जे सगळे पाहतायत की ते एक तर लग्न करण्यासाठी मुली पाहतात, एक तर मुलगा पाहतात मुलींच्या साईडनी, आणि मग त्यांचे एक्सपेक्टेशन असतात की मुलाला एवढं पॅकेज पाहिजे, त्याच्या बंगला बिंगला पाहिजे पुण्यात, मुंबईत वगैरे वगैरे. काय वाटतंय असं रिअलिटी असं शोधलं पाहिजे? काय ते जसे ज्यांचे एक्सपेक्टेशन आहेत त्यांचे एक्सपेक्टेशन आहेत, हे पण तितकंच खरं आहे की त्या मुलीला सुद्धा सिक्युअर वाटायला पाहिजे. बरोबर. पण मी तर आणखी पण म्हणतो की मुलगी काय शिकलेली आहे हे पण मला बघायचंय. बरोबर. म्हणजे तुझा पगार 30,000 आणि तुला 30 लाखाचा वगैरे पगार वाला पाहिजे. मुलीचा काय पगार आहे, मुलगी काम करणार आहे ना, हे पण मी बघणार. मला बऱ्याच लोकांना असं चालतं की लग्न केल्यानंतर तू घरी थांब, तू काम करून हाऊस वाईफ हो.
जे काय विच इज ऑल्सो ओके, कारण ते घरबीर सांभाळणे ही काही फार साधी गोष्ट नाहीये. ते एक्झॅक्टली. लय लय अवघड आणि खूप महत्वाचं काम आहे ते. पण मला असं वाटतं की लग्नानंतर काय किंवा काय माझ्या बायकोनी काम करत राहायला पाहिजे. आणि बरोबर. हे हे काय फक्त माझ्यासाठी नाहीये, हे त्या घरासाठीच आहे, हे त्या एक्झॅक्टली. दोघांसाठी आहे. बरोबर. तिनं काम करत राहायला पाहिजे. जे ती सातत्यानं हे ते काय ती करत असते. तर ते काम होणं, ते काम घडवणं, काम मिळत नसेल तरी सुद्धा त्या कामासाठी धडपडत राहणं सो मुलीचं कर्तृत्व महत्वाचं आहे खूप थोडक्यात. खूप महत्वाचं. आणि ऑफकोर्स मग महत्वाचं. एक्सपेक्टेशन्स वगैरे मुलगी करतो आणि मुलीला मुलासाठी पण. दोघांसाठी बरोबर. तुमचं कर्तृत्व महत्वाचं आहे. मग बरोबर. मग तुम्हाला से उरतो. मग हा. तुम्हाला तुम्हाला काहीतरी बोलायला मिळतं, तुम्हाला काहीतरी बेस मिळतो. बरोबर. तुम्ही काहीच करत नसाल आणि मग तुमचे एक्सपेक्टेशन्स लाखो असतील तर मग हे चुकीचं एक्झॅक्टली. आहे. दादा तुला काय वाटतं लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज? म्हणजे आता माझ्यासाठी तर तरी लव्ह मॅरेज बाबा. माझ्यासाठी का बरं अरेंज मॅरेजचा कधी तू विचार केला नव्हता? नाही केला, कारण मला मला म- म- मला ती संकल्पना कळत नाही. म्हणजे मला कसं आवडत, म्हणजे मला भेटून प्रेमात direct? पडायला आवडतं. हा ते तर माहितीच आहे मला. मला 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 माझं प्रेम आहे प्रेमावर, मला आवडतं असं छान माणसाला कळत जाणं तो माणूस कसा आहे. हा. आणि काय मी सगळ्याच बाबतीत रे, प्रत्येक गोष्टी की तो माणूस फायनान्शियली कसा आहे, इमोशनली कसा आहे, फिजिकली कसा आहे, हे कळत जाणं फार गरजेचं आहे. ते कळल्यानंतर आपल्याला कळतं की हा बाबा या या माणसाबरोबर आता मी अख्खं आयुष्य काढू शकतो. बरोबर. मग मला मग मग लग्न करायला मी आणखी ठाम झालो ना. बरोबर. पण मग आता जे अरेंज मॅरेजचे कन्सेप्ट आहेत या सगळ्या असं नाही वाटत की पार्टनरशिपच चालली कुठेतरी बिझनेसची डीलच होती की तुझा पगार किती हे किती नंतर मग हा ठीक आहे मग ह्यांची फॅमिली अशी मग लग्न करून टाकायचं एक दोन भेटीमध्ये असं. ज्यांचं टिकतं त्यांचं टिकतं. हम्म. मी काय आपण काय बोलणार. हा तेच ना. आपण किती आपली मतं नोंदवली की बाबा हे, मला तर असं वाटतं की ती मतं जनरलाइज असतात भयंकर. मी हे सगळं काय विचारतोय हम्म. की लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज, हम्म. मग मुलगा बघताना काय बघितलं पाहिजे, मुलगी बघताना काय बघितलं पाहिजे, हे प्रश्न आहेत थोडक्यात. हम्म. कारण की सगळे आता जी युथ आहे ना ते तिथं अडकलेले आहेत. हम्म. आणि त्यातून जर तुझ्याकडून उत्तर मिळाली ना तर हम्म. ते जरा बरं पडेल म्हणजे ते हम्म. त्याच्यामुळे असा विचार करून तू काय बघशील मुलीमध्ये? मी खरं तर खरं मुलगी- सांगायचं. कशी मुलगी करतो ना पाहिजे? म्हणजे कशी मुलगी हा पाहिजे? मी माझ्या आईसारखी बघायचा प्रयत्न करतोय म्हणजे बापरे. की कसं म्हणजे असं इंटेलेक्ट उत्तर नाही पण आई जास्त मेहनती असते, हम्म. ती घर सांभाळतीये, बरोबर. प्लस ती स्कूलची प्रिन्सिपल पण आहे. वा हो. हा. अरे क्या आणि बात पप्पा पण टीचर आहे त्याच्यामुळे झालं. ते असं ती सगळं मॅनेज करते सकाळी 4 वाजता उठणं वगैरे. हम्म. मग मी असं बघतो की असं करतो तो आणि कोणतरी पाहिजे आणि हम्म. मम्मीला पगार बिगार पण जास्त आहे, हम्म. असं कोणतरी पाहिजे. हा. मम्मी असेल तेव्हा पप्पाची असतात. हो का? हा असं त्याच्यामुळे म्हणलं असं कोणतरी पाहिजे की त्याचं आणि कर्तृत्व आहे जसं तू म्हणलं. आणि मग तिनं मग आणि समजा अशी आली मुलगी हा. तुझ्या आयुष्यात सेम टू सेम मम्मी सारखी, संपला ना विषय मग. संपला. पण मग तिनं तुझ्यामध्ये काय बघितलं पाहिजे? सेम कर्तृत्व की हा हम्म. मुलगा आहे वगैरे. तिला फार काय दाखवायला नाही लागणार यार. तुझ्यासोबत पॉडकास्ट एवढं जरी दाखवलं तरी डन आहे ना. हा काय मुद्दा? आहे म्हणजे इथपर्यंत पॉडकास्ट ती उलट तुला म्हणेल हा केला त्याच्याबरोबर पॉडकास्ट, हा तू पुढे काय करणार आहे? मी नाही म्हणूनच मग मी एक युट्यूब चॅनल सुरू केलं आणि एक बिझनेस सुरू केला हम्म. जिथं 1-2 वर्षात 25 जणांची टीम वगैरे आहे क्या आणि बात आहे. असं प्रॉपर न्यूजला आलेलं आहे आपली बातमी होय? वगैरे. हा म्हणजे सेलिब्रिटी नाही पण आले. मम्मीला काय नाही वाटत ते, मम्मी शिवाय देते हम्म. की IAS ऑफिसर वगैरे झाला असता वगैरे वगैरे. हम्म. पण ते टीम समोर कालच मम्मी म्हणत होती काय फालतूगिरी करतो हा युट्यूब वगैरे टुकार वाटतं तिला हे सगळं. नाही बरोबर आहे, त्यांना वाटणं साहजिक आहे, कारण हा. त्यांच्या डोक्यातल्या त्या संकल्पना संकल्पना आहेत. त्या सगळ्या फार आणि ठरलेल्या आणि प्रिन्सिपल आहेत म्हटल्यानंतर तर बरोबर. म्हणजे व्यवस्थित ठरलेल्या गोष्टी ठरलेलं आहे असणार, ते कारण त्याच्यात. त्या तशा काळात त्या तशा गोष्टींना फेस करत करत इथपर्यंत पोहोचले. बरोबर. तर बरोबर आहे. पण आता जर का तू मला विचारलंस की काय हे अरेंज मॅरेज काय लव्ह मॅरेज काय, मला असं वाटतं की तुम्ही तुम्ही अरेंज मॅरेज करा किंवा लव्ह मॅरेज करा, हा. दोन्ही फटक्यात तुटू शकतं, नाहीतर दोन्ही आयुष्यभर टिकू शकतं. बरोबर. ते टिकवण्याची ताकद आहे का तुमच्यामध्ये हे बघा. ओके. काय आहे, आपण आपण सगळेच हल्ली तर मी जास्त म्हणेन आपण झालोय जरा हलक्या कानाचे. म्हणजे म्हणजे कसं? म्हणजे मी तुला सांगतो, आपल्याला ना आपल्याला असा आपला इगो थोडा ना अनावर होत चाललाय पटकन. जर असं भांडण झालं, इगो दुखावला, नकोयस तुम्हाला माझ्या आयुष्यात, नकोय असं होतंय. अरे पण
पण असं कसं नकोय, म्हणजे काहीतरी विचार करून त्या पोरीला तू तुझ्या आयुष्यात आणला असशील ना. बरोबर. मी पण काहीतरी विचार करूनच मिताली बरोबर लग्न केलेलं आहे. पण जर का फटक्यात, म्हणजे आता गंमत सांगायची झाली तर काय हे अख्खं 2024चं सगळं पहिले 4-5 महिने तिनं पोसलं मला पूर्णपणे. पूर्ण म्हणजे लाईट बिलांपासनं ते आमच्या कामवाल्या ताई ज्या आहेत त्यांच्या पगारापासनं ते सगळं. मी जर का असा ॲटिट्यूड धरून चाललो, ही कसं काय करते? तुझ्या पैशांवर मी नाही जगणार. का? करते किती मेहनत आणि तिला आनंद मिळतोय ना त्यातनं. तिला तिला भारी वाटतंय, बरोबर. की यार मी माझ्या नवऱ्यासाठी काहीतरी करतेय. उलट त्याला घरी बसू दे. त्याला बसू दे. इतकी वर्ष तो काम करत आलाय. त्याला घरी बसू दे जरा. मी काम करते. ठीक आहे यार. हे हे रोल एक्सचेंज करायला शिकणं सुद्धा महत्वाचं आहे. आणि आपला इगो त्यावेळेला जर असा, ठीक आहे भाई, आता तू ड्रायव्हिंग सीटवर बस, चालेल. सो मेल इगो थोडाच थंड पाहिजे. थंडपेक्षा त्याला आराम द्या. मेल इगो सोडायचा नाही. बाबा आपला मेल इगो फार महत्वाचा आहे. बरोबर. आणि तो मेल इगो आपल्याला काय ते घडवतोय. हे चॅनल सुरू करण्यामागे तुझा मेल इगो खूप महत्वाचा होता, की मी घडवणार. चायला मी नाही ना झालो IAS ऑफिसर, मी त्यासारखंच काहीतरी तितकंच ताकदीचं कोणीतरी होऊन दाखवणार. हा आपल्यातला तो मेल इगो आहे. बरोबर. त्याला थोडा आरामही द्यायला पाहिजे. तो थकून जातो मेल इगो. कुठेही नाही घुसायचं. हा, तो थकतो तो. आणि मग बावटासारखे आपण वागायला लागतो जेव्हा थकलेलो असतो तेव्हा. आराम कर. कसलं भारी उत्तर आहे ना, एक नंबर. आहे की नाही? तुला असं वहिनींमध्ये असं काय दिसलं होतं की तिथं तू म्हंटल की नाही डन आहे भाई, आता नाही काय हे म्हणणं, आता डन झाला विषय, काय आता नको. आता पहिले असं एक गोष्ट अशी स्माइल तर एकतर मला भयंकर आवडते. क्या बात आहे. पण ते आयुष्यभरासाठी तिथे नसेल भाई. नाही दे की माझ्या जरा असं जरा थकलेलं विकलेलं असं छान हसून बघ माझ्याकडे, झालं खुश. पण मग असं चिडल्यावर खुश, चिडल्यावर जरा मला जरा टेन्शन येतं. जरा चिडून वगैरे बघितलं ना तिनं की जरा मला असं होतं, अरे बापरे झालं, जातो आता मी, गाशा गुंडाळतो माझं. नाही, पण पहिली तिची क्वालिटी मला आवडली ती म्हणजे फार भारी गोष्ट आहे ती. काय, कुठल्याही कामाची लाज नाहीये. आणि ही माझ्या आईसारखी गोष्ट आहे. क्या बात आहे. तुझे म्हणालास ना, चांगलं दृष्टिकोन घेऊन चाललंय. कुठल्याच कामाची लाज नाही. कुठलं काम तू सांग, त्याची लाज नाही. आणि ही माझ्या आईकडनं मी शिकलेली गोष्ट आहे. ही मी स्वतःच्या आयुष्यात अंमलात आणलेली गोष्ट आहे. मी कुठल्याही कामाला आजपर्यंत लाजलेलो नाही. म्हणजे मी आता हे काय फार कुठे सांगितलं नाही, पण आमचा केटरिंगचा व्यवसाय होता. मी सिनेसृष्टीमध्ये यायच्या आधी आमच्या फॅमिलीचा केटरिंगचा व्यवसाय होता. आणि मी सिनेमांना शूटिंगला लोकांना जेवण वाढलेलं आहे ऍक्टरचा. काय सांगतो? हा, कुठल्या ऍक्टरला आठवतो? मोठा नाही, मी तुला सांगतो, मी ज्या शूटिंग्स न गेलो होतो ना, ते एकतर ऍड फिल्म्स वगैरे होत्या. तर ते असे नामवंत ऍक्टर्स वगैरे नव्हते. आणि म्हणजे आमचा बिझनेस फार काही मोठा नव्हता, छोटासा बिझनेस होता तो. सो त्या छोट्याशा बिझनेस मध्ये कसं असे छोट्याशे शूटिंग वालेच आम्हाला बोलवायचे केटरिंगला. तर मग आर्टिस्ट आलेत, मग त्यांना ताट वगैरे बनवून द्या वगैरे. तर हे मी पण केलेलं आहे. आणि काय मला अजूनही भारी वाटतं त्याचं, की यार मला हे करायची संधी मिळाली. आणि मला त्याची काय लाज काय वाटायची, यार आपण आपल्या फॅमिलीसाठी काहीतरी करतोय, भारी गोष्ट आहे उलट. किंवा आम्ही पथनाट्य पण केलेली आहेत. म्हणजे कुठल्या तरी एकतर गव्हर्नमेंटचं एड्स जनजागृती नावाचं कॅम्पेन असायचं. तर आम्ही त्याच्यामध्ये आम्ही सगळ्या म्हणजे पुण्यातल्या स्पेशली रेड लाईट एरियामध्ये जाऊन आम्ही पथनाट्य करायचो एड्सच्या जनजागृतीसाठी. मग तिकडे पटकन गाडी पोचली, खाली उतरा, पटपट सगळे आम्ही बाहेर पडायचो. अख्खी फॅमिली आहे, अख्खी फॅमिली करते. आम्ही सगळे, माझी बहीण, माझे वडील, माझी आई आणि आणखी एक ढोलकीवादक असायचा, एक पेटीवादक असायचा, माईक वगैरे लावायचो आणि आम्ही पथनाट्य करायचो. ते संपलं की पटकन गर्दी वगैरे जमायची, मग त्यांना पॅम्पलेट्स वाटायचे, मग ते करून आम्ही निघायचो. सो हाही व्यवसाय आम्ही केलेला आहे. हे पहिल्यांदाच सांगतो मी हे सांगितलं नाही कधी, पण हे केलेलं आहे. आणि म्हणजे त्याच्यात लई चांगल्या चांगल्या आठवणी आहेत माझ्या.
फार चांगल्या आठवणी. त्यातला काही इमोशनल मुवमेंट आठवतो आईसोबतचा इमोशनल मोमेंट मितला की असा पण तो सगळाच माझ्यासाठी इमोशनल मोमेंट आहे रे. माझी आई म्हणजे तिने खूप जास्त मेहनत घेतलेली आहे. मी तुला तेच सांगतो, माझ्या आईने मला वाढवलंय, माझ्या वडिलांनी नाही वाढवलंय. म्हणजे आई वडिलांचा डिवोर्स झाला होता, मी किती 10वीत वगैरे असेल तेव्हा डिवोर्स झालेला. आणि आधीपासूनच मला माझ्या आईनं सांभाळलेलं आहे पूर्णपणे सगळंच. म्हणजे जे काही केलेलं आहे, मी जो काही माणूस बनलेलो आहे, तो मला माझ्या आईनं बनवलेला आहे, माझ्या बहिणीनं बनवलाय. कारण आईनंतर म्हणजे आता आता काय वडील नाही आहेत, निघून गेलेत ते आपल्याला सोडून. तर मग बहिणीनं वडिलांची जागा भरून काढलेली. मग तिनं शिक्षण जरासं बाजूला टाकून तिनं जॉब करायला सुरुवात केली. आणि मग तिनं घर चालवलं, आईनं घर चालवलं. आता खूप थकलेली असताना सुद्धा ती नाटकांचे दौरे, बरं माझी आई नाटकातही कामं करायची. हो, मग नाटकांचे दौरे करायला नागपूरला जा. सो नागपूरमध्ये एक खूप म्हणजे फेस्टिवल असतो बरं का नाटकांचा तिथे. आणि अख्खी रात्र नाईट आउट असतो नाटकांचा. दिवसा नाटकं नाही बघायला जात तिथे. एक व्यवस्थित टेंट बांधला जातो, मोठा स्टेज बांधलं जातं आणि 5-5, 10-10 हजारचा क्राऊड येतो ते नाटक बघायला. तिथे आईनं रात्र रात्र नाटक केलेलं आहे. आणि मग हे सगळं तू कुठं असायचं या सगळ्यात? आता काही काही वेळेला मी आई बरोबर जायचो, काही काही वेळेला मग घरी थांबायचो कारण ताई असायची. तेव्हा तुला हे वाटत होतं जेव्हा तू वाढत होता, जेव्हा आईचं हे सगळं कष्ट करताना एक दिवस ह्याच इंडस्ट्रीमध्ये कुठेतरी टॉपला असेल? नाही, मला कधीच नाही वाटायचं. स्वप्न पाहिलं होतं पण तू? नाही, अजिबात नाही. तर तुला वाटतं की जी स्वप्न पण आपण पाहत नाही ती पूर्ण होतात? हा, मी तेच म्हणतोय. तुला कोविडच्या आधी वाटायचं का की आपलं एक भारीतलं युट्यूब चॅनल असेल आणि आपलं न्यूज मध्ये नाव येईल किंवा? पण तेच आहे ना, आपलं आयुष्य आपल्याला कुठे ढकलेल माहिती नाही. पण मग आता जिथे ढकललो गेलोय तिथे बाबा सॉलिड राहिलं पाहिजे, म्हणजे पाय रोवले पाहिजेत मग तिकडे. मग तिथे आपल्यासारखं दुसरं कोणीच नाहीये हे बघायला पाहिजे. मग तू हे कसं मेंटेन केलं काय की दिसायला भरपूर हिरोज आहेत, नवीन नवीन येत आहेत, पण सिद्धार्थ चांदेकर वेगळं काय सगळ्यांमध्ये? कारण मला एकतर काय, मला फारसं खोटं बोलायला आवडत नाही. खोटं म्हणजे मला स्वतःबद्दलची एक वेगळी इमेज, म्हणजे मी असा नाही पण मी असा आहे अशी दाखवायला आवडत नाही. मी जे आहे ते आहे. म्हणजे ते तुम्ही ऍक्सेप्ट करा किंवा नका करू, पण मी जे आहे तो आहे. म्हणजे मी हे अनेकदा लोकांना सांगतो, मी भयंकर आळशी आहे आणि त्या आळशीपणामुळे मी अनेक कामं घालवलेली आहेत, पण जी मिळालेली आहेत ती मी चोपलेली आहेत. असेही अनेक गोष्टी आहेत. माझा कुठला सिनेमा समजा मला नाही आवडला तर मी ते सांगतो की मला नाही आवडला, मला नाही मज्जा आली. माझी इमेज जी काही आहे इंडस्ट्रीमध्ये वगैरे म्हणा, ती मला खोटी लोकांना प्रेझेंट करायला आवडत नाही की माझं एवढं नाव आहे वगैरे. काही नाही, जे आहे ते लोकांना दिसतंय की त्यांना कशाला खोटं ह्याच सांगायचं क्वालिटीमुळे तू स्टँड आउट करतास असं मला वाटतं. मला तरी असं तुला खरी उत्तर येतं म्हणजे पॉडकास्टला. मला असं वाटत नाही की असं एकदम. मी तेच सांगतोय तुला की नाही, काय सांगू मी खोटं बोलून काय करणार आहे? कदाचित असं मला वाटतं की तू सगळं ग्राउंड पासून बघत आलाय, बरोबर, त्याच्यामुळे तुला ती भीती नाही. कारण की तू अजिबातच ते नाही. जे म्हणलं की तू वाढले वगैरे, मला असं काय वाटतं की ना, जे खाली पडायची भीती नसली ना. मी तेच म्हणतोय, मला फेल्युअरची लाजच नाही. हा, मला फेल्युअरची भीती आहे पण मला तिची लाज नाही. एक्झॅक्टली. म्हणजे मी जर का आता मी कुठे फेल झालो, नाही जमलं मला, ओके, पण मी तिथेच पडून राहिलो तर मग मी भंगार आहे. मग पण मी उठलो, परत मी उभा राहिलो आणि परत काहीतरी केलं, मग ठीक आहे. मग त्या फेल्युअरची भीती वाटते फक्त की नाही फेल नको व्हायला, पण लाज नाही वाटत फेल झाल्यावर. आणि मला अजिबात कधी लाज नाही वाटली फेल झाल्यावर. मला पण हे रिलेट होतं माहिती दादा. मी काय केलं जेव्हा जॉब, मी इंजिनियर म्हणजे मी आहे इंजिनियर, सॉफ्टवेअर डेव्हलपर होतो आणि मी चांगला पगार होता मला, 4-5 लाखाचं पॅकेज होतं. काय बोलतो? आणि जॉब सोडून मी हे डिसिजन घेतलं की हे करू. आणि घरी प्रिन्सिपल, मम्मी टीचर आणि ते पप्पा टीचर आणि हे सगळं माहोल होता. मी एक दिवस डायरेक्ट रेजिग्नेशन देऊन आलो की, आणि तो पण चॅनल सुरू झाला, म्हणजे जे होईल ते होईल आणि बिझनेस करू काहीतरी. तेव्हा मी हा विचार केला की वर्स्ट काय होईल की कुठेतरी जॉबच नाही भेटणार मला परत आणि काहीतरी करायला लागेल. मग मी म्हणलं की आता ह्याच्यापेक्षा काय करू शकतो आपण. तर एक पुण्यातलंच हॉटेल आहे जगदंबा म्हणून, फेमस आहे, माहिती आहे मला. तू आवडत तुला?
उत्तम जेवण. तिथं तो दादा ओळखीचा होता. म्हटलं तिथल्या सुपरवायझरला 25,000 पगार आहे. दादा मी आहे जरा ओळखीचे मित्र, तर मग तुम्हाला एक 28-30 पर्यंत देईल आणि ते करू आपण काम. 30,000चा सेट गेलता आणि कंपनीमधून मला 35-40,000 रुपये येत होते. ठीक आहे म्हणलं आपण मग हॉटेलमध्ये काम करू. मग हे वर्स्ट लाईन ठेवली की हितपर्यंतच पडायचं पडलो तरी. बरोबर. मग त्याच्यामुळे ओपन झालं की आता टेन्शन नसतं की हा बेस्ट लाईन सेट आहे ना, हितच पडलो तर. जी तू बेसलाईन ठरवली आहेस ना, तीच तुझी पहिली पायरी सुद्धा असू शकते. तुला माहित नाही तुला कुठनं कशी काय संधी मिळेल. यू नेव्हर नो. कारण मी तर हे ठरवलेलं मला शेफ व्हायचंय. हा तू ऍक्टर नसतो, शेफ असतो. मी शेफ असतो. आणि माझ्याकडे म्हणजे आता काय कॉलेज संपलं म्हणजे 11वी-12वी नंतर मुंबईला यायचं, केटरिंग कॉलेजची ऍडमिशन घ्यायची. आता त्यासाठी लागणारं लोन, कारण फिया पण मुंबईमधल्या भरपूर असायच्या, ते काही नव्हतं आपल्याकडे. तर मग त्यासाठी लागणारं लोन वगैरे हे सगळं म्हणजे, आणि मग कुठे काम करायचं, म्हणजे कॉलेजमध्ये शिकत असताना कोणाकडे नोकरी करायची, मग काय हॉटेलमध्ये वगैरे काही करायचं का, असं हे सगळं ठरवलेलं. पण त्याच दरम्यान आली एक मालिका, म्हणजे एकांकिका वगैरे केली होती कॉलेजमधनं, ती बघून आली एक मालिका. ती अग्निहोत्र नावाची मालिका होती. जिथून टर्निंग पॉइंट आला. हा, मग ते आवडायलाच लागलं. मग ते शिकायला घेतलं मी. शिकायला घेतलं म्हणजे लोकांचं बघूनच, आणि मग ते आवडायला लागलं आणि प्रेमात पडलो या क्षेत्राच्या आणि घुसलो. क्या बात आहे. मला तो कमिंग बॅक टू आवर पॉइंट की तू कर्तृत्वान पाहिलं, आईसारखेच पाहिले, जे यंग जनरेशन आहे आता, त्यांनी काय विचार केला पाहिजे रे लग्नाच्या आधी? म्हणजे लव्ह मॅरेज अरेंज त्यांचा विषय, काय विचार करून मग लग्न केलं पाहिजे थोडक्यात? तुम्ही हे ठरवायला पाहिजे की तुम्हाला हे लाईफ टर्म पाहिजे का. कारण तुला ती टर्म इन्शुरन्सची गंमत माहितीये का? टर्म इन्शुरन्स कसा असतो, तू एकदा पैसे भरायला सुरुवात केली की तू काय 75 पर्यंत तू इन्शुर्ड असतोस. तू त्याच्या आधीच गेलास तर ते पैसे काही तुला परत मिळत नाही. बरोबर. त्याच्यानंतर गेलास तर ते काही तुला पैसे मिळत नाही. त्याच्या आधीच गेलास तर तो इन्शुर्ड अमाऊंट तुला मिळते. पण समजा तुला काहीच नाही झालं 75 पर्यंत, तर ती सगळी अमाऊंट गेली. 100%. बरोबर. पण आपण त्याचा विचारच करत नाही की हे पैसे परत येणार आहेत का नाही येणार आहेत. आपलं आयुष्य सिक्युअर्ड आहे हे आपल्या डोक्याशी एकदम ठरलेलं असतं. म्हणजे समजा मला काही झालं तर माझ्या बायकोला किंवा माझ्या आईला, वडिलांना काहीतरी एक सर्टन अमाऊंट मिळेल. बरोबर. हे आपण अश्युअर्ड असतो इथे. बरोबर. सेम लग्ना बाबतीत आहे. तुम्ही पहिल्यांदा अश्युअर्ड असणं फार महत्वाचं आहे की तुम्हाला हे आयुष्यभरासाठी पाहिजे का. तुम्हाला जरा जरी शंका असेल मनामध्ये, मी हे करू का नको करू, मग नको करू. कारण तू अश्युअर्ड नाहीयेस म्हणून दुसऱ्याचं आयुष्य नको उद्ध्वस्त करू. पहिल्यांदा हे ठरव की तुला हे पाहिजे का. मग त्यामध्ये येणारे प्रॉब्लेम्स खूप आहेत. मग तुझी पर्सनल प्रायव्हसी जरा कमी होणं, काही रिस्ट्रिक्शन येणं, काही तुला थोडस काही तुझ्या गोष्टी ज्या काही असतील त्या तुला कमी करायला लागणं. पण त्याची पॉझिटिव्ह साईड पण फार भारी आहे की जे काही कराल ते एकत्र कराल, जग फिरायचं ते एकत्र फिराल. एक व्यक्ती तुझी कोणीतरी अशी असेल जिच्या समोर तुला रडायचं असेल तर तू आई वडिलांसमोर रडू शकतोस का फेल झाल्यावर? नाही. पण मी बायको समोर रडू शकतो फेल झाल्यावर. अशी व्यक्तीच नाही ना आपल्या आयुष्यात. बरोबर. आपण भावासमोर नाही रडत, आपण सख्या मित्रासमोर नाही रडत की यार त्याला काय वाटेल. पण बायको समोर आपण रडू शकतो नीट विचार केला. ती फेमिनाईन एनर्जीच वेगळी आहे ना, जी खरंच गरज असते मुलांना. खरंच आहे. आपल्याला वाटतं ना कुठेतरी हलकं व्हावं, रिलॅक्स व्हावं, किंवा कोणासमोर तरी सांगावं की यार कटकट चाललीये आणि माझ्यात समाव नाहीये ताकद आत्ता हे झेलायची, मी काय करू. रड. तू रडला होता? हो, अनेकदा. लास्ट टाइम कधी रडला होता? हेच या वर्षाच्या सुरुवातीला. काय होतंय यार, आवडीचं काम काही मिळत नाहीये. म्हणजे सिनेमे तर येत आहेत पण मला काहीतरी वेगळं करायचंय. मला आता फक्त EMI भरण्यासाठी नाही करायचंय सिनेमा. मला नाही करायचंय. प्रत्येक ऍक्टरला हे टेन्शन असतं. सगळ्यांना टेन्शन असतं. EMI भरायला सगळ्यांना. म्हणजे खऱ्या शाहरुख खानला सुद्धा हे टेन्शन असतं. सगळ्यांना हे टेन्शन असतं. पण मग इथं अनसर्टेनिटी खूप आहे ना की पिक्चर मिळालं तर हे येणार आहे पिक्चर, सगळं डिपेंडन्सी आहे. करेक्ट. ह्यात तुझ्या हातात काय नाहीये. बिझनेस असतं तर आपल्या हातात असतं, आपण पळतं जास्त. मग इथं कसं विचार करतो?
विचार असाच आहे की तू जे काम करतोय ते चोपून दाखव ना पहिले. मग काम कसं नाही येत ते बघ. तू स्वतःला निर्माणच असा कर की कसं नाही येणार माझ्याकडे काम, माझी क्वालिटीच इतकी भारी आहे. बरोबर. पण त्यात मग असं पण होतं ना की मराठी इंडस्ट्री मधले पिक्चर नाही चालत आहे, हे सगळे थॉट्स आहे आता कसं होणार काय होणार. मग चालव तू काय करतोस त्या सिनेमात चालण्यासाठी, हे पण फार महत्वाचं आहे ना. म्हणजे मी ऍक्टर आहे, मी जीव तोडून प्रमोशन करणार, रिझल्ट माझ्या हातात नाहीये, पण मी जीव तोडून प्रमोशन तर करतो पहिले. हा म्हणजे सगळी टीम आलेली, तू सकाळी 8 वाजल्यापासून बसलाय. करेक्ट. मी त्या प्रोड्युसरवर जर का ह्याची हे काय मारत राहिलो की नाही मला हे पाहिजे ते पाहिजे, प्रमोशनला ह्याव पाहिजे तेव्हा पाहिजे, आणि एवढं करून तू ते फारसं मनापासून प्रमोशन केलंच नाहीस, तर मग काय राहिलं. बट ऑब्व्हियसली हा एकमेव फॅक्टर नाहीये मराठी सिनेमा कसा चालावा, याचे लाखो फॅक्टर्स आहेत. पण तू तुझं तर काम चोख कर. तुझ्या हातात ते तू नीट, माझ्या हातात जे ते मी चोपणार बाबा. म्हणजे तू सांग काय करायचं आपण करूया 100%. त्या सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे आता ऍक्टर म्हणून हा विचार करणं सोडा की हा सिनेमा चालतोय का नाही, तुम्ही तुमचं काम कसं करताय त्याच्याचकडे लक्ष द्या. तुमचं काम हे आउटस्टँड होतंय का नाही. नाही माझ्या प्रोड्युसरला परत पैसे मिळाले, ते मिळतील, तू तुझं काम कर पहिले. बरोबर. ते मिळतील नाही मिळतील माहिती नाही कोणालाच, तू तुझं काम तर चोप. पण तुला माहित नाही दादा, तू सकाळी 8 वाजल्यापासून, म्हणजे प्रचितीने सांगितलं तू सकाळी 8 वाजल्यापासून कंटिन्यू प्रमोशन्स करतोय. तुझ्या हातात होतं म्हणजे सांगणं की ऑड बरोबर इंटरव्ह्यू करायचं की नाही, की 15-20 मिनिटच करू, पण तरी तू करतोय आणि असं कुठंच जाणून देत नाही की थकलायस. आणि हे म्हणजे टीमला काळजी आहे म्हणून ते मला सांगतो, ते टाइम झालाय. टीम तिकडे बसलेली त्याच्यामुळे मी पटकन घेतोय, पण तरी तुला असं नाही प्रेशर. नाही, मी तुला हे गंमत सांगतो की मला एकतर प्रमोशन्स करायला भयंकर आवडतं. हा का तू नंतर शेअर येतो काय फालतू होता आवडले नाही, मग मला इंटरव्ह्यूच्या किंवा काय रील बनवायची असेल, इंटरव्ह्यू बनवायचा असेल, जे काय असेल, ह्याच्या मला पहिल्या मिनिटाला कळलेलं असतं की ह्याची क्वालिटी काय. हे मला पहिल्या मिनिटाला कळलेलं असतं. मला इंट्रोडक्शनलाच कळलेलं असतं की हा इंटरव्ह्यू काय क्वालिटीचा आहे. तर जर का मी तुझ्याशी आता तासभर बोललेलो आहे, तर तुलाच कळायला पाहिजे की ह्याची क्वालिटी काय आहे. नाहीतर मी 15 मिनिटात मलाही माहितीये, मी सुद्धा अँकर आहे, मी सुद्धा इंटरव्ह्यू घेतो लोकांचे, मलाही माहितीये घाशा कधी गुंडाळायचा. मी तुझ्याबरोबर घाशा नाही गुंडाळला, याचा अर्थ मला मज्जा येते तुझ्याशी. थोडस वाटत मला आवडत, त्याचं कौतुक होतंय, तरी एन्जॉय मारतोय. पण हे खरंच मी असं खूप कमी पाहिलं की एवढे म्हणजे खूप कष्ट करतोय तू, हे दिसतंय, आणि चेहऱ्यावरचा ग्लो तसाच आहे. त्याच्यामुळे मी दुसरं असं विचारायचं होतं, काय स्किन रुटीन आहे तुझं ग्लोचा. मी सकाळी आंघोळ केली आहे, आणि त्यानंतर मी काहीच नाही केलं. मी ना मेकअप केलेला आहे, मी मेकअप करत नाही. काय सांगतो. मी त्या सिनेमात सुद्धा अख्ख्या सिनेमात मला मेकअप मन माझ्या अवतीभोवती फिरला पण नाही पाहिजे असं हेमंतने ठासवून सांगितलेलं. तू स्किन केअर करतच नाही? नाही. कुठले तरी असं फेस वॉश वगैरे असं काही नाही. चांगला फेस वॉश, फेअर अँड लवली वगैरे. फेअर अँड लवली, मुळात फेअर अँड लवली हेच मला काही प्रकारच मला आवडत नाही, कारण त्याचा काही उपयोग नसतो. हे मी आत्ताच सांगून टाकतो. छान तोंड धुवा, मस्त एखादं मॉइश्चरायझर वगैरे लावा. कुठला लावतो सांग, तुझ्यासारखा ग्लो येण्यासाठी मी काय केलं पाहिजे? आता मी तुला सांगतो, माझी स्किन आहे, माझी सेन्सिटिव्ह आहे भयंकर. म्हणजे असा मेकअप जर का काढला मी तर अशी लाल भडक होते, फोड येतात मला, अनेकदा असे पुरळ बिरळ आलेले असतात. पण मी फार त्या प्रॉडक्टचा मारा कुठला करत नाही माझ्या थोबडावर, अजिबात नाही. फोड आला तर मग फोड आला, मी काही करणार नाहीये. फोड आला तर आलाय, पण जरा पोट स्वच्छ ठेवणे, साफ ठेवणे हे आपल्या हातात आहे, आपण करू शकतो. बेसिक पाणी करायचंच नाही. म्हणजे ऍक्टर पण असू दे, मित्र पोरं सेमच असतात बाबा. मी या गोष्टींमध्ये जात नाही. हे बघ, आणि काय माझ्या बायकोला प्रॉडक्ट्स गिफ्ट म्हणून येत असतात, ती कुठं वापरते, तिला कुठं आठवतंय हा मॉइश्चरायझर कुठं गेला, ती शोधत राहते. माझा वापरून संपलेला असतो. मिडल क्लास मुलगा मोठा ऍक्टर होऊ शकतो हे तुझ्याकडून दिसतं आणि एकदम रिलेटेबल वाटतं. का नाही. हे बघ, आता मी तुला सांगतो,
मी मिडल क्लासच आहे अजून. मी माझी विचारसरणी ही मिडल क्लासच आहे. पैसे जास्त असतील तरी किती का असे ना माझ्याकडे माझी विचारसरणी तीच आहे बॉस. मी गोष्टींवर जरी उधळत असेल किंवा हे महागातलं काहीतरी विकत माझे शौक थोडे वाढलेले असतील तरी मी तसा मिडल क्लासच आहे. मला मला परत एक आपलं ए बापरे खूप झालं आता जरा येऊ परत मागे येऊ. सो तू असं मेनू कार्ड बघतो हॉटेल मध्ये जायचं किती प्राइस वगैरे मी कम्पेअर करतो. मी तर म्हणजे आता ते मुंबईमध्ये काही मागवायचं असेल तर मी वेगवेगळ्या साईटवर जाऊन कम्पेअर करतो. म्हणजे आता ब्लिंकिटवर हे एवढ्याला आहे तर मग स्विगी इन्स्टामार्टवर कितीला आहे बघूया. अरे 10 रुपये स्वस्त काय मागवलं. तुला राग नाही तसं मुंबईत असून हॉटेलला गेलं 50 रुपयाला रोटी बिटी कुठं असते 5 रोट्या येतात तिथं पुण्यात. हे बघ मी तुला सांगतो मुंबईत गेल्यानंतर तुला पैसे पण तेवढे मिळतात. त्याच्यामुळे तुझ्याकडे शिफ्ट झाला. एक्झॅक्ट. शिवाय द्यायचं नाही पुण्याला डायरेक्ट मुंबईला जायचं. नाही तर कशाला देत बस पुण्याला शिवाय देत बसण्यात तू वेळ घालवलास तर मग काय उपयोग. तू जा ना मुंबईला. पुण्याच्या आठवणी ज्या चांगल्या ते ठेव आणि मुंबईला जा काम कर. पैसे तिकडे जास्त ऑफकोर्स आहेत कारण काम जास्त आहे इंडस्ट्री मोठी आहे सगळ्या गोष्टी तिथे आहेत तर मग आहे तिकडे. रोटीच्या पैशांवर विचार ना करू मुंबईला जाऊन जेव्हा. हा एक्झॅक्टली. असं खूप मोठं लक्झरियस काय केलेलं तू असं भारी खूप मोठं असं लगेच घेतलंय किंवा गेलाय अशा प्लेसला ताजला विजला की तूच नंतर विचार केला. मी ताजला जाऊन जेवणारा वगैरे माणूस नाही. मला 5 स्टार मध्ये जाऊन वहिनींना खुश करायला काय केलं असं लक्झरियस पैसे उडवले होते तू एकदम नंतर विचार करत होता की लईच मोठं केलं. ते डायमंडची अंगठी घेतलेली. दुःखात का सांगतोय खुश होऊन खूप गेले खूप गेले. तो खड्डा अजूनही भरला जात नाही. वहिनी खुश झाल्या असतील. किती दिवस सॉरी नाही म्हणायला लागलं मग. नाही दुसऱ्या दिवशी लगेच म्हंटल काहीतरी मी माती खाल्लीच होती कुठेतरी. ते घेते बघ ईएमआय भरायचा आहे. हॅलो ईएमआय भरायचा आहे. जरी खड्डा मोठा पडला असेल तरी ईएमआय आहे. सॉरीचा ईएमआय महिन्याला गेला पाहिजे. पण लक्झरियस म्हणशील तर काय आमच्या ट्रिपा लक्झरियस असतात. बरोबर. म्हणजे आम्ही ज्या इंटरनॅशनल ट्रिप वगैरे करतो ते आम्ही आमच्यासाठी करतो ती आमची लक्झरी आहे. किंवा आम्ही भारतातली जंगलं वगैरे बघायला जातो ती आमची लक्झरी आहे. क्या बात आहे. होय दादा तू एवढं म्हणजे सगळ्यात जे तुला जेव्हा लोकांनी खूप प्रश्न विचारले असतील असं का वगैरे वगैरे ते जेव्हा आईचं तू लग्न करायचं ठरवलं तेव्हा थॉट नाही आलं की अरे लोक काय म्हणतील किंवा आपल्याकडे ना आपण करू शकतो सगळं पण लोक काय म्हणतील हा खूप फॅक्टर मॅटर करतो आणि सोसायटी काय म्हणाल हे होईल ते होईल आणि त्यात तू ऍक्टर आहे मग तर विषयच वेगळा. बरोबर. मग त्यात तू काय विचार करत होता. कुठल्याच माणसाने जो या बाबतीत ज्याचं मत असेल मग ते कोणी का असे ना त्यांनी माझं आईचं आयुष्य नाही जगले. बरोबर. ते कोणी जगले आईने. मग विचार कोणाचा करायचा आईचा. तिला वाटलं आम्ही दोघांनी चर्चा केली आम्ही फॅमिलीनी मिळून अख्ख्या आम्हाला पण वाटलं की हा ओके. तिनं लाख वेळेला विचारलं हे चालणार आहे तुमचं काही हे नाही. डोंट वरी तुझा आनंद महत्वाचा बस बाकी काहीच नाही. म्हणजे बाकी ऍब्सोल्युटली कोणाचंही मत महत्वाचं नाही अख्ख्या जगात. या अख्ख्या जगात कोणीही तितकं महत्वाचं नाहीये जेवढं माझं आईचं मत महत्वाचं आहे. काय फिलिंग होते रे जेव्हा लग्न होतं. फार भारी फार भारी म्हणजे फारच भारी. कारण तिला मी तुला आता सांगतो परत हे लॉंग टर्म प्लॅनिंग घ्यायचं. लग्नाला आता आईच्या काय वर्ष झालेलं आहे आता पुढच्या वर्षी 2 वर्ष होती. मी त्या बाईला जेवढा खुश पाहिला ना या वर्षभरात तेवढा मी गेली 12-15 वर्ष डिवोर्स नंतर नव्हता पाहिला. आणि काय ते जे एक राहिलेलं होतं एक काय म्हणू आपण ते ना असं समजवण्यासारखं नाही पण आपल्या आईला लागतं ना संवाद गप्पा मारायला संवाद साधायला किंवा एक असे पुरुष लागतोच ना कोणीतरी. बाईला पुरुष लागतोच पुरुषाला बाई ही लागतेच. आणि त्या वयामध्ये जेव्हा माझ्या मनातलं सांगा पोरगा फार नाही पुरत हे लक्षात घ्या. परत तुमचा मेल इगो थोडासा या बाबतीत साईडला ठेवा. मी तो पुरुष नाहीये जो आईचं सगळं बघू शकेल. मी करेनच म्हणजे लाख मेहनत करेन मी तिच्यासाठी वाटेल ते करेन
पण तिच्या मेंटल पीस साठी लागणारा मी काय देऊ शकतो. आणि जे या वर्षभरात मी त्या बाईला जेवढा खुश पाहिलेला आहे, रिलॅक्स पाहिलेला आहे, एन्झायटी कमी झालेला पाहिलेला आहे, ते ते बाप आहे. मग मला असं वाटतं की मग कोणी काही का बोलले ना, मला काय करायचंय, म्हणजे आई खुश आहे. आता तू ती फिलिंग काय होती जेव्हा त्याच्यानंतर ते आईने काहीतरी तुला बोललं असेल ना? नाही, आम्ही काय ना, ते आमचं युनिटच आहे, ते युनिटच आहे. त्यामुळे आई काय बोलली किंवा मी आईला काय बोलले हे नाही, आम्ही दोघंच एकत्र इतके होतो घट्ट, की मग कोणी काय बोलेल काय नाही तसं नाही बोलेल. की हे लग्न वगैरे झाल्यानंतर आईने काय तुला असं की बरं झालं तू माझा मुलगा आहे असं काहीतरी ते ती नेहमी म्हणत असते. माझी आई तर म्हणजे काय म्हणू, हमसात साथे मधलीच आहे. एकतर तिचे अश्रू 5व्या सेकंदाला व्हायला लागतात. तिला काही 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 लागतच नाही. अगं आत्ता हसत होती, टपाटप रडायला लागली, पण ती आहे पण तशीच आईचा तुझा एक इमोशनल. असा इमोशनल एक असा किस्सा हा एक काय लग्नाबाबतीतलाच आहे. म्हणजे त्या दिवशी मी पण भयंकर इमोशनल झालो होतो. ती मला मला पाहिजे होतं तिच्या आयुष्यात जे मिसिंग आहे आणि जे अर्धवट कोणीतरी व्यक्ती सोडून गेलेली आहे, ती मग मला पाहिजे तिच्या आयुष्यात एक व्यक्ती. तिला पण पाहिजे हे तिला पण रिअलाइज झालं, तिला पण वाटलं ओके करून टाका. आणि आम्ही दोघेही एकमेकांकडे, आई सही करत होती तिच्या मॅरेज सर्टिफिकेटवर, तेव्हा ती माझ्याकडे बघून रडत होती, मी तिच्याकडे बघून रडत होतो. आणि म्हणलं आता छान होणार आहे सगळं, आता भारी होणार आहे. भारी होतं ते फीलिंग, भारी वाटलं. म्हणजे असं काहीतरी लई मोठी स्टेप होती, कारण ती होती खरी. म्हणजे बरोबर आहे. म्हणजे आता काही लोकांना ती पटलेली नसणार आहे, अजिबात पटले. माझ्या फॅमिलीमध्येच काही लोकांना पटलेली नव्हती, ती नसेल पटली ओके. हे काही मी कुठलं काय आता मी बघ एक मुलगा म्हणून काहीतरी उदाहरण सेट करतो, अजिबात नाही. माझ्या आईसाठी आहे, उदाहरण वगैरे काही नाही. हे माझ्या आईचं आयुष्य आहे, हे तिला तिचं जगायचं आहे, ते आम्ही बघू. भारी. दादा लग्नानंतर जे जाम अडकलं म्हणजे तुमचे रील्स एवढे भारी असतात मला तुझं असं. लग्नानंतर सगळ्यात जास्त जे कपल्स आहे, मी आधी ज्यांचं लग्न होणार आहे त्यांनी काय विचार केला पाहिजे ज्यांचं विचारलं, ज्यांचं लग्न झालंय आता काय विषय नाही, आता अडकले ते त्यांनी काय विचार करायचा. म्हणजे जे अडकलेत हा अडकले म्हणजे जे खुश आहेत, असे स्माइल करतायत, झालंय लग्न, काय बोलता येत नाही कुठं, त्यांनी काय विचार करायचं. त्यांच्यात आयुष्यात खूप भांडण बिंड होत असतात. अशाच प्रश्नांना उत्तर नाही द्यायची त्यांनी कधी. कारण काही बोललेलं तुमच्यावर परतवार होऊ शकतो. कारण पाहतात बायका सुद्धा पॉडकास्ट ऑड इंजिनियरच्या, तर मग नको गप्प बसा, स्माइल करा, सॉरी म्हणा. तेच मागाशी मी जेव्हा विचारलं की वहिनींबद्दलचे असं कौतुक असं विचारलं मी तुला की वहिनी कसं काय क्वालिटी, तिकडून टेंटचा दरवाजा उघडायचा आवाज आला. दादा मला वाटलं आता उत्तर सांगणार तेवढ्यात दरवाजा हे काही नाही, छान मस्त हे खूप भारी. सो पण लग्नानंतर भांडणं होतात, खूप प्रॉब्लेम येतात की असं तसं, मग वाटतं की नकोच का आपण हे केलं. असं तुझ्या पण झालं, सगळ्यांचं होतं. मग तेव्हा तू कसं डोक्याला होतं की आणि त्यातून बाहेर पडतो या थॉट्स मधून? काय म्हणजे जाणार कुठे आहे, मला हे माझं ठरलंय, मला राहायचंय तिच्या बरोबर आयुष्यभर. तिला माहितीये मला राहायचंय. सो भांडूया, कचा भांडूया. आणि आम्ही लिटरल कचा भांडतो. घाण खूप घाण भांडले आता, तशी आम्ही कचा भांडतो. पण मग काय, सॉरी सेट आहे रिटर्न. दादा तू एवढा मोठ्या ऍक्टर सोबत काम केलेलं आहे, पण या सगळ्यांमध्ये क्रश कोण आहे तुझं? क्रश आता ज्यांच्या बरोबर कामं केलेली आहेत त्यांचं असं काही कोणी क्रश नाहीये. बट टेंटचा दरवाजा बंद आहे नाही क्रश कोण आहे? सगळ्यांना प्रश्न पडलेला आहे तो. वामिका गब्बी मला खूप आवडते. मराठी अप्रतिम ऍक्ट्रेस. मराठीमध्ये माझ्या खूप जवळची मैत्रीणच आहे ती खरं तर, पण आहे मला तिच्या कामाकडे बघून क्रशच येतो तिच्यावर. सई कामाचं मध्ये टाकलंय बरं का दादा. हा नाही तेच क्रश, म्हणजे असं क्रशच वाटतो तिच्याबद्दल. चाबूक ऍक्ट्रेस आहे. तेवढं तिला सांग ना ते पॉडकास्ट द्यायला. तिला सांगू? हा बाकी आपली पण सेटिंग लावून घेतो. बाकी बघ फार वाढे. पिक्चर कुठला आवडतो आता तुला? मराठीतला कुठलाही 3 सांगतो. एक मराठी, हिंदी, इंग्लिश. मराठीत म्हणशील फॅन्ड्री आवडतो मला खूप जास्त.
चाबूक सिनेमा एकच नंबर. हिंदीमध्ये लाखो आहेत, पण चल आता पटकन आठवेल असा पिकू आहे शुजित सरकारचा, टॉप क्लास. एक नंबर. इंग्रजीमध्ये मी कितीही वेळेला पाहू शकतो असा शॉशँक रिडेम्पशन नावाचा सिनेमा आहे. मी 60-70 वेळेला वगैरे पाहिलेला आहे. एकच नंबर आहे तो. कितीही वेळेला पाहू शकतो. आणि आता जे टॉलिवूडनी गाजवलंय सगळं खतरनाक, मी फार नाही पाहत, म्हणजे नाही, माझं ते हे नाहीये, म्हणजे मी त्याचा ऑडियन्स नाहीये. ओके. मला ते जमत नाहीत सिनेमे, म्हणजे मी असा खूप एक्साइट होत नाही त्या, म्हणजे त्याशी हाणामारी. आणि ऍक्शन सिनेमे मला आवडतात, स्टाईलाइज्ड ऍक्शन सिनेमे मला आवडतात, पण असं क्रेज नाहीये त्याची. रॅप सॉन्ग ऐकतो? रॅप सॉन्ग ऐकतो. कुठला रॅपर आवडतो? एक इंग्रजीतलाच रॅपर आहे NF नावाचा, जो मला भयंकर आवडतो. मी संबाटा ऐकतो. क्या बात आहे. मला आवडतो, आहे इंटरेस्टिंग आहे. हा काहीतरी आहे यार, आहे म्हणजे नको मला रस्ते चांगले. पण चुकीचं वागे. हा भाई, अरे लय भारी, लय भारी. म्हणजे किंवा ते पिन्नक ऐकलेलं आहे मी, मला आवडतो. चांगलं. तो कसं आहे ना, तो त्याचं सगळं विश्व दाखवतोय. रिलेट होतंय ना सगळं आपलं. नाही, आपल्याला रिलेट हो न हो, तो त्याचं विश्व दाखवतोय आपल्याला. आणि तो मग आता ती भाषा तुम्हाला आवडेल ना आवडेल हे सब्जेक्टिव्ह मॅटर आहे. पण मला असं वाटतं की हा रॅप चांगला आहे, बीट आहे, रिदम आहे, आवाजात दम आहे. संबाट ऐकतो मी. NF नावाचा एक मस्त फार भारी रॅपर आहे. एमिनेम तर आपण सगळ्यांनीच आयुष्यभर ऐकलेला आहे. हिंदी रॅप्स आय एम नॉट अ फॅन. मला डिवाइन नाही हिंदी नाही, मला डिवाइनचे काही काही रॅप्स मला आवडतात. ते जेव्हा लिरिक्स मी सगळे जे काही लिरिक्स असतील ते जेव्हा वाचतो मला आवडतं. काही काही फारच भारी आहेत, पण असं खूप फॅन नाही होऊ शकलो मी त्याचं. मराठीमधले आहेत, बरेच जण आहेत. अरे आत्ता आपल्या 1 नंबरसाठी कोणी रॅप केलेला, अरे मी का असं 1000 थांब यार, सॉरी, मी नाव चुकलो किंवा मला आठवत नाही तुझं. आय एम सॉरी. 100 RPH करेक्ट. मस्त, फार भारी, बरोबर, फार भारी. त्यांनी असं काही कडक रॅप केलं होतं यार. आणि तो पोर्शनच इतका बाप आहे त्यात. श्रेयसचा हे पण ऐकलं असेल, लका लका लका. उत्तम, तांबडी चांबडी, उत्तम, फार भारी. भारी वाटतं ना आपली गाणी पण आता वाजायला लागली वर्ल्ड वाईड. वाजायलाच पाहिजेत रे, का नाही वाजणार? आपण चांगली बनवली तर वाजतीलच 100%. कसं वाटतंय पण दादा आता एकंदरीत तू 1-1.5 तास बसलाय, माझी टीम असं फक्त दगडच मारतील तिकडं, बंद करतो कॅमेरा फोडू. नाही, मला मजा येते. मला एक म्हणजे हा काही इंटरव्ह्यू झाला नाही, या गप्पा झाल्या आणि त्याची मला आवडतं रे बोलायला. त्यामुळे टीम फक्त तुझ्यावर नाही चिडते, हे तू लक्षात घे. सगळ्यांचं जेवण राहिलंय. मलाही शिव्या घालतायत की भास्कर किती बडबड करशील आता. मला आवडतं गप्पा. पण तुला असं जेन्युइनली कंटाळा वगैरे नाही ना? लय वेळ घेतला मी अजिबात नाही. आता गाड्यावर बघितलं जरा जास्त, पण हा मजा आली, फन. परत करू काहीतरी. एक नंबर, मला लय आवडलं. म्हणजे असं निवांत गप्पा झाल्या, चांगले आले. आणि हा म्हणजे असं काय मी मोबाईल पण नाही पाहिला, असं प्रश्न काय नाही म्हणजे काय होईल ते काय इम्प्रॉम्प्टू. तुला माहितीये माझ्या इथं या गावात माझी बहीण पण एक स्नेहलताई म्हणून, तर तिचा तू खूप मोठा, म्हणजे सॉरी, ती तुझी खूप मोठी फॅन होती. तिचा तू खूप मोठा फॅन आहे. ओके. ती तुझी खूप मोठी फॅन आहे. तिला म्हणलं मला प्रश्न सांग की बाबाला काय विचारायचं. ती म्हणली सुरुवात ह्यानी कर की तो मी कन्सिडर केलंय तू ह्या गावचा जावईचे वगैरे वगैरे, म्हणजे तुला मी जीजू वगैरे म्हणू शकतो. तिचं लग्न झालेलं आहे, मुलगा आहे तरी, पण ती म्हणली ठीक मी म्हणतो. असं लय जणांचा क्रश बेश येतो, असं मला पण व्हायचं. त्याच्यामुळे तुला पण माझा क्रश व्हायचंय का? नाही, कोणाचा तरी क्रश व्हावा. लग्न झाल्यावर पण आपण असं कोणाला तरी जावई कन्सिडर करू शकतो. हो ना. हा, मग करून मेसेज द्यायचा होता. करून तुझ्याच हातात आहे. हा, तेच म्हणलं. फक्त तू इन्स्टा जेव्हा आपण रील्स कोलॅब वगैरे करू तेव्हा एक्सेप्ट करशील. मला वाटतं त्याचा काही विषय नाही. फक्त तू एक असा मेसेज दे की हा मग मी तुझा छोटा भाऊ आहे, जसा अमय तुझा पिक्चर मध्ये आहे, आणि सांगा की याचं असं मित्र आपला हो म्हणा, काय विषय नाही, मी काळजी घेतो त्याची. हा, पिक्चरचं पण सांग. तुझा पिक्चर मध्ये कसं तू सगळ्यांना सांगतोय अमय दादाला की जा ते घेऊन ये. पण छोट्या भावाला तर मी सिनेमामध्ये कसाही वागवतोय. कसंही वागव, मी कसंही वागेल, काय विषय नाही. ते फक्त मी वाटेल ते बोलतोय त्याला. हा, ते माहितीच आहे, मोठ्यांचं तेच काम असतं ते.
छोट्या भावांना टपली मारणे हे सगळ्यात जास्त मोठ्या भावाचं काम आणि आवडीचं काम असतं. बरोबर. मग त्याच्याच लग्नात तू त्याला घ्यायला पाठवते वगैरे मग काय, वगैरे. जा ना, तुझं काम आहे ते, तुझं लग्न आहे, जा की केळीची पानं घ्यायला. ओके. असं म्हणलं नाही पण तू असं, पण तेच असं मला समज तू छोटा भाऊ आहे आणि सांग की लोकांना की तुझा पिक्चर पण येतोय. सांगतो की आता आणि त्या तर गप्पा आपल्या बाकी सगळ्या गप्पा झालेल्याच आहेत. हा. पण 24 जानेवारीला आमचा फर्स्ट क्लास दाभाडे हा सिनेमा येतोय. आम्ही खरं तर ठरवून फक्त सिनेमाबद्दल आम्ही गप्पा नाही मारल्या. तुम्हाला माझ्याबद्दल काही गोष्टी कळल्या, हा लग्नाबाबतीत केवढा ऑब्सेस्ड आहे, काही मुलगी मिळत नाही याला, ह्या तुम्ही गोष्टी ऐकल्या. तर आता माझ्या मनाच्या शांततेसाठी प्लीज याला मुलगी मिळू द्या बाबा आता, नाहीतर काय ना ते मला हाच इंटरव्ह्यू मला खात राहील. प्लीज कोणी का असेल एक थोडाफार इंटरेस्टेड असेल, पण आईसारखी पाहिजे त्याच्या. बाबा फार अवघड काम आहे, खूप अवघड. पण ऑड इंजिनियर सोबत गप्पा मारून फार भारी वाटले. 24 जानेवारीला सिनेमा पण येतोय. त्या बाबतीत आम्ही अनेक काय 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 टाकतच राहणार आहोत. पण ऑड इंजिनियरला सुद्धा सबस्क्राईब करा, लाईक करा. क्या बात आहे. लय भारी वाटलं मला इथं बोललं. तू मला प्रीमियरला आल्यावर ओळख देशील ना? 100%. हा म्हणजे तू देशील का? हो 100%. मी तिथेच जाणार आहे. बघा हा मी असं प्रयत्न करतो की तुझ्या बघ मी तुला सांगतो, क्रिएटर्स आणि इन्फ्लुएन्सर्स यांची एक गोष्ट वेगळी आहे. ते खूप मोठे जेव्हा होतात ना तेव्हा ते विसरतात त्यांनी कोणाचा इंटरव्ह्यू पहिले घेतलेला. नाही मी नाही विसर. बघा 100%. म्हणजे मोठा होशील हे मी गृहीत धरतोय आता. क्या बात आहे. आता तर 100% होणार. विसरू नकोस फक्त. नाही मी तुझ्याकडेच येणार आणि मी असा प्रयत्न करतोय की त्या पिक्चरच्या प्रीमियरला कोणीतरी येईल माझ्यासोबत, असा प्रयत्न करतो, अटेम्प्ट ठेवतो. कारण की हा व्हिडिओ तो पण रिलीज होईल आणि मग मी दाखवतो की सिद्धार्थ दादा म्हणले म्हणून तुम्ही हो म्हणा. महिन्याभरात कसं मिळेल रे तुला? प्रयत्न 100% करणार. तू म्हणलाय कष्ट. पण कुणालाही उचलून आणू नको. नाही चांगलंच असणार. तुला दाखवणार ना, म्हणजे तू माझा नंबर सेव्ह करू शकतो. प्लीज फोटो पाठवा पहिले अप्रुव्हल लिस्ट मध्ये. तुला मी विचारत जाईन दादा असा विषय काय करू. विचार तू सांग मला. डन. मजा आली पॉडकास्ट. थँक्यू. पॉडकास्ट झालाय, प्रचिती झाला. थँक्यू. कडाक फार भारी.